हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री तुकाराम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम श्री तुकाराम श्री राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम जय राम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव
श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. रामकृष्णाय ते नमः. जगद्गुरु श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि या ठिकाणी या दैवतांना साष्टांग प्रणिपात करून दंडवत प्रणाम करून उपस्थित या ठिकाणी बाबा महाराज, डॉक्टर नारायण महाराज, उपस्थित साधक माता बंधू भगिनींनो, यावेळेस मला या ठिकाणी श्री तुकाराम उपनिषद गाथा अष्टादशा यामधील अभंग क्रमांक 4059 ते 4065 या अभंगावर मला माझे विचार मांडण्याची आणि या अभंगाचं अवलोकन करण्याची ही सेवा मला महाराजांनी दिलेली आहे, बाबा महाराजांनी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. मागील अनेक वर्षापासनं मी या ठिकाणी सेवा करण्यासाठी बाबा मला बोलवतात. काहीतरी ऋणानुबंध असेल आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. माऊलींचं दर्शन झालेलं आहे. तर हे जे आपण श्रवण मनन करतो ते आपल्या जीवनाचं मुख्य उद्दिष्टच ते आहे की आपण ईश्वराचा साक्षात्कार करावा, मुक्त व्हावं. ज्याला स्वामी विवेकानंद असं म्हणायचे, ज्या रामकृष्ण मिशनचा मी संन्यासी आहे, त्या स्वामी विवेकानंदांनी जी रामकृष्ण मठ मिशन ही जागतिक संघटना स्थापन केलेली आहे 125 वर्षापूर्वी, आणि जगाला आपल्या वेदांतवाणीने आपल्या भारतीय सनातन धर्माचा, वेदांताचा जगत जागतिक पातळीवर जो प्रचार प्रसार केलेला आहे ते स्वामी विवेकानंदाचं तत्त्वज्ञान म्हणजेच वेदांत तत्त्वज्ञान, उपनिषद तत्त्वज्ञान हे आजही आपल्याला मोहित करत आहे. स्वामी विवेकानंदाने दुसरं तिसरं काहीही सांगितलेलं नसून त्याने वेदांत उपनिषदच सांगितलेलं आहे, सनातन धर्म सांगितलेला आहे. ते स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु भगवान रामकृष्णदेव, रामकृष्ण हा आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रणाम मंत्र देखील आहे, नामस्मरणाचा मंत्र देखील आहे, दैवत आहे आपलं ते. त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की मुक्ती हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. फ्रीडम इज दी गोल ऑफ द ह्युमन लाईफ. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्या मुक्तीसाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांपैकी पहिली पायरी आहे श्रवण.
आणि या श्रवणाद्वारेच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करत असतो. ऐकल्याविना कडेना हे ठाऊक आहे जना, या कारणे मुख्य प्रयत्न श्रवणाआधी. हे श्रवण आपण करतो आणि आपल्या सर्व शरीर मन बुद्धीमध्ये या श्रवणाचा संचार होतो आणि त्यामुळे जो दुर्बुद्धी दुरात्मा आहे तोच पुण्यात्मा होतो. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे. हा जो श्रवणाचा महिमा आहे याच्याविषयीही काहीही वर्णन करता येत नाही, असा अगाध असा महिमा आहे. तर आज आपण या ठिकाणी अनेक दिवसांपासनं जे उपनिषद तुकाराम महाराजांची, जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा म्हणजेच हे उपनिषद आहे आणि त्यावर आपण गेल्या कित्येक दिवसांपासनं या ठिकाणी श्रवण करता आहात. हा श्रवणाचा फायदा या ठिकाणी बाबा महाराज आपल्याला उपलब्ध करून देतात आणि तेच श्रवण आपल्याला आता करायचं आहे. तर त्यासाठी जो अभंग मला दिलेला आहे 4059, या अभंगाचं या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. का हो माझा मानियेला भार, अभंग क्रमांक 4059. का हो माझा मानियेला भार, ऐसा तव दिसतसे फार. अनंत पाविविले उद्धार, नवेची थार मज शेवटी. पाप बळीवंत गाढे, तुझही राहू शकते पुढे. मागील काही राहिले ओढे, नवल कोडे देखी येले. काय मानिती संतजन, तुमचे हिनत्व वचन. की वृद्ध झाला नारायण, न चले आधील तो. आता न करावी चोरी, बहुत न धरावे दुरी. पडदा काय घरच्या घरी, धरिले दुरी तेव्हा धरिले. नको चाडवू अनंता, कासया होतसी नेणता. काय तू नाही धरीत सत्ता, तुका म्हणे आता होई प्रकट. साधा सरळ अर्थ आहे, आपल्याला सर्वाला माहीतच आहे. का हो माझा मानियेला भार. तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की माझा भार तुम्हाला काय झालेला आहे का? काय तुम्ही मला मुक्त करू शकत नाही? माझे काय तुम्हाला ओझे झालेले आहे का? तुकाराम महाराज अन्यत्र म्हणतात, अख्ख्या ब्रह्मांडाचं पालनपोषण करताना त्याला उभग आलेलं नाही, त्रैलोक्य पालिता उभगला नाही. माझे काय असेल ते असं ओझे. काय हो तुम्ही माझा मानियेला भार, ऐसा तव दिसतसे फार. असं मला असं वाटते आहे. कारण ज्या अर्थी मी आपल्याला प्रार्थना करतो आहे, विनवणी करतो आहे, तरी देखील आपण प्रतिसाद देत नाही. याचा अर्थ काय आहे की माझं तुम्हाला ओझं झालेलं आहे. आणि म्हणून ऐसा तव दिसतसे फार, मला असंच वाटते आहे. अनंत पाविविली उद्धार, अनंत जीवांचा तुम्ही उद्धार केलेला आहे. नवेची थोर मज शेवटी, आणि मला तुमच्या श्रीचरणांशी आश्रय मिळत नाही असंच मला वाटते. पाप बळीवंत गाडे, हे जे पाप आहे, मी जे पाप केलेलं आहे, मुळात तुकाराम महाराज हे आपल्याविषयी म्हणतात. कारण तुकाराम महाराज हे विष्णूंचाही अवतार आहे असं आपण म्हणतो. ते कसलं पाप करतील? परंतु ते आपल्याला संबोधून किंवा आपल्याला जे पाप आहे, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध, हे पाप ज्यामुळे आपला प्रतिबंध आहे, या मुक्तीमध्ये आहे, आपलं हे कर्मफळ प्रतिबंध आहे. आणि हे पाप काय माझं एवढं मोठं आहे की ते तुम्ही सहन करू शकत नाही. बळीवंत एवढं आहे, तुझंही राहू शकते पुढे, तुझ्या पुढे काय हे पाप राहू शकते काय? मागील काही राहील ओढे, मागील जे संचित जे पाप आहे ते देखील प्रतिबंध आहे काय? आणि हे जे पाप आहे माझं जीवनात मी केलेलं आहे ते देखील प्रतिबंध आहे का? ते आपल्यापुढे काय ते पाप राहू शकते का? संचित देखील राहू शकते काय? नवल कोडे देखील, आणि आपण तर पतित पावन आहात. आणि काय माझं पाप आणि पुण्य, विशेषतः माझं पाप, माझं हे प्रारब्ध हे आणि संचित, यामुळे आपण मला दर्शन देत नाही का? असं हे बघून मला नवल कोडे देखील, असं मला हे नवल वाटते आहे. काय मानिती संतजन, संतजन काय विचार करतील तुमच्याविषयी काय बोलतील? तुमचे हिनत्व वचन, आणि तुमचे हे वचन जे आहे ते ऐकवत नाही असं होणार नाही. की वृद्ध झाला नारायण, की काय तुम्ही स्वतःविषयी असा विचार करता की तुम्ही वृद्ध झालेले आहोत? भगवंताला तारुण्य वृद्ध नाही, ते सदा तरुण आहेत, चिरतरुण आहेत. परंतु तरीही लोक तुमच्याविषयी ज्या अर्थी
की तुम्ही माझा उद्धार करत नाही आणि मला शेवटी आश्रय देत नाही, त्याबद्दल लोक तुमच्याबद्दल काय काय विचार करतील, काय मानिती संतजन, तुमचे हीनत्व वचन, तुमचे वचन जे आहे ते हीनत्व मानतील काय, की वृद्ध झाला नारायण. हा जो नारायण आहे हा वृद्ध झाला आहे, न चले पण आधील तो. आता त्याला पूर्वीचे सामर्थ्य राहिलेले नाही का? तुझ्याकडे सामर्थ्य आहे का? तू सर्व जीवांचा उद्धार करतो आहेस, परंतु तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आता राहिलेलं नाही का? आता न करावी चोरी. आता मला तुम्ही फसवाफसवी असं करू नका. बहुत न धरावे दुरी, आणि मला आता तुम्ही दूर लोटू नका. पडदा काय घरच्या घरी काय पडदा ठेवायचा असतो? सहकुटुंब सपरिवार एकाच कुटुंबातले आपण आहोत. तुका म्हणे एका देहाचे अवयव, आपण एकाच देहाचे सर्व अवयव आहोत, वसुधैव कुटुंब आहोत. मग या कुटुंबामधला एक जण आपला आणि एक जण परका, असा हा भेद तुम्ही का मानता? पडदा काय घरच्या घरी, धरिले दुरी तेव्हा धरिले. अगोदर तुम्ही मला दूर लोटलं असेल तर ठीक आहे, तेव्हाचा तो प्रसंग परिस्थिती वेगळी असेल, परंतु आता नको चाडवू अनंता, परंतु आता मला फसवू नको, तू मला दूर लोटू नको. कासया होतोसी नेनता, तू जाणता असूनही तू नेनता का होतो आहेस? तू सर्व ब्रह्मांड जाणतो आहेस. वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन, मी तुझं सर्व ब्रह्मांडातलं भूत भविष्य तुम्ही सर्व जाणता, सर्व जीवांचं भूत भविष्य सर्व जाणता. तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्वव्यापी आहात, सर्वेश्वर आहात, आणि असं असूनही तुम्ही नेणता म्हणजे मला काहीच माहीत नाही असं का म्हणता? कासया होतोसी नेणता, काय तू नाही धरीत सत्ता, आता तुझी सत्ता नाही का? आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही मला आता फसवू नका आणि मग तुम्ही आता प्रकट व्हा. अशा प्रकारे दर्शनाची व्याकुळता, आणि तुम्ही जर मला दर्शन दिलेलं नाही, तुम्ही जर मला आश्रय दिलेला नाही, तर लोक तुमच्याबद्दल काय बोलतील. तुमची सत्ता राहिलेली नाही, तुम्ही वृद्ध झालेले आहात, आता तुमचं काही चालत नाही. अशा प्रकारे तुम्ही सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वेश्वर आहात, सर्व जाणता, हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही आता मला फसवू शकत नाही. आणि तुका म्हणे आता होई प्रगट, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता लवकर तुम्ही प्रकट व्हा आणि मला दर्शन द्या. या ठिकाणी सत्तेचं वर्णन केलेलं आहे या अभंगामध्ये, की भगवंताची सत्ता आहे असं असून देखील तो आपल्या या साधकांना असा दूरखा ठेवतो आहे, परंतु साधकांनी हे ओळखलेलं आहे आणि म्हणून साधक हा आपल्या निश्चयापासून दूर झालेला नाही. आणि म्हणून कधीकधी भगवंत भक्तांची परीक्षा पाहतात, आणि ह्या परीक्षेमध्ये जर आपण पास झालो तर मग भगवंत आपल्याला दर्शन देतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अशा प्रकारचं त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिलेली आहे. एक प्रकारे जसं जांबुवंताने हनुमंताला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिलेली होती, तसं एक प्रकारे या अभंगामध्ये तुकाराम महाराज त्याच्या सत्तेविषयी तुम्ही कोण आहात, काय करू शकता आहात, अघटन घटपटी अशी सर्वत्र तुमची सत्ता आहे, असं असून देखील तुम्ही मला पडदा का ठेवता, मला दर्शन का देत नाही, आणि म्हणून प्रकट होई आता, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू आता प्रकट हो, असा या अभंगाचा हा जो त्याचा अर्थ आहे. त्या पुढचा जो अभंग आहे 4060 क्रमांकाचा, तुळशी माळा घालुनी कंठी, उभा विठेवरी जगत जेठी, अवलोकोनी पुंडलिका दृष्टी, असे भीमातटी पंढरीये, भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी, रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारी, सुदर्शन घरटी करी, काळ कापे दुरी धाके तया, जगत जननी असे वाम भागी, भीमकी शोभली अर्धांगी, जैसे विद्युल्लता झडके मेघी, दर्शने भंगी महादोष, सुखसागर परमानंदो, गोपी गोपाळा गोधना छंदो, पक्षी स्वापदा जयाचा वेधू, वाहे गोविंदू पावा छंदे, मुखमंडित चतुर्भुजा, मनमोहन गरुड ध्वजा, तुका म्हणे स्वामी माझा, पावे भक्त काजा लवलासी. या ठिकाणी भगवंताचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या आधीच्या अभंगामध्ये सत्तेचं वर्णन केलेलं होतं. या अभंगामध्ये
भगवंताच्या सगुण साकार रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि सगुण साकार रूपांचंच फक्त एक तर भगवंताचंच वर्णन नाही, तर त्याची जी शक्ती आहे, ती शक्ती अर्धांगिनी जे रुक्मिणी माता आहे, त्याचंही या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि या रूपाने तो सर्व जीवजीवितांना आपल्या रूपाने कसा प्रकारे मोहित करतो आहे, मोहिनी घालतो आहे, याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. तुळशी माळा घालुनी कंठी. तुळशीची माळ भगवंतानी गळ्यामध्ये घातलेली आहे. उभा विटेवरी जगज्जेठी. आणि हा जो जगाचा जो नाथ आहे, जगाचा स्वामी आहे, तो विटेवरी आहे, उभा आहे, बसलेला नाही आहे. तो उभा आहे, आपण बसलेले आहोत, परंतु तो भक्तांची वाट पाहतो. कारण भगवंताला जे भगवंत तत्व हे जे ओळखतात सर्व जगामध्ये भक्तांमुळेच ओळखतात. जर भक्त नसतील तर भगवंताला भगवंत देवा म्हणून कोण हाका मारील. आणि म्हणून गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. मी ज्याचं ध्यान करतो तो देखील माझं ध्यान करतो. परस्परम भावयंतः. आणि म्हणून या भक्तांसाठी हा जो जगत जेठ आहे, विष्णू आहे, पांडुरंग आहे, हा विटेवरी उभा आहे. आणि अवलोकनी पुंडलिका दृष्टी. आणि या पुंडलिकाकडे तो पाहत आहे. डोळे बंद केलेले नाहीत त्याने, तो पुंडलिकाकडे पाहत आहे. आणि असे भीमा तरी पंढरीये. हे जे आपलं हे स्वर्ग आहे, पंढरपूर आहे, भीमा नदीच्या तटी पंढरीमध्ये तो त्या ठिकाणी त्या पुंडलिकांकडे दृष्टी करून तो त्या ठिकाणी आपल्या साधकाला, आपल्या भक्ताला बघत आहे. तो जगाचा नाथ आहे, त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, त्याच्याच दरबारी सर्व जायला पाहिजे. परंतु तो भक्तांसाठी तो त्याला कडवडा आलेला आहे. आणि म्हणून तो पुंडलिकांकडे दृष्टी टाकत पंढरपूरला त्या ठिकाणी भीमा नदीच्या किनारी तो उभा आहे. पण तो कोण आहे, तो का असा धावत आलेला आहे, त्याचं वर्ण त्याला काही कमी आहे का. भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी. भुक्ती आणि मुक्ती जे चार प्रकारच्या मुक्ती आहेत, सायुजता, सामीप्ता, सलोकथा, ह्या मुक्ती आहेत. आणि भुक्ती की जयाच्या कामारी आहेत, ज्यांच्या दासी आहेत. रिद्धिसिद्धी दासी अंगण झाडीती. रिद्धिसिद्धी ओळंगती द्वारी. रिद्धिसिद्धी आहेत, त्यांच्या द्वारामध्ये सेवा करत आहेत. कारण भगवंताचं सामर्थ्य आहे, त्यांच्यापासूनच सर्व ज्ञान प्रसूत झालेलं आहे. जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ह्या ज्या काही सिद्धी आहेत, जे काही ज्ञान आहे, जे वैभव आहे, यत यत विभूती मत्सत्व भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की श्रीमत ऊर्जितम एव वा तत्तत एव अवगच्छम मम तेजोंश संभव. ह्या सर्व गोष्टी माझ्या तेजातनं यत यत विभूती, ज्या विभूती आहेत यत यत विभूती मत्सत्वम. श्रीमंती आहे, ऊर्जा आहे, ते काय आहे, सर्व कुठनं प्रकट झालेले आहे, माझ्या तेजातनं सर्व प्रकट झालेलं आहे. यश भाषा सर्वमिदम विभाती. ज्याच्यामुळे सूर्य प्रकाशित होतो, ज्याच्यामुळे हे शरीर, जे मन बुद्धी आहे ते कार्यान्वित होतात, तो काय आहे, तो ईश्वर आहे की ज्याच्यामुळे हे सर्व आहे, की ज्याच्या रिद्धिसिद्धी अंगण झाडतात, सेवा करतात. मुक्ती भुक्ती ज्याच्या दासी आहेत. सुदर्शन घरटेकरी. हे जे सुदर्शन चक्र आहे की त्या पंढरपूरमध्ये ते सुदर्शन चक्र असं फिरते आहे हे सुदर्शन चक्र आहे. आणि विज्ञान सिद्धांतानुसारही आपल्या ज्या प्रत्येक ज्या आकाशगंगा आहेत, ज्या आकाशगंगेमध्ये आपण राहतो त्याला आपण मिल्की वे अशी आकाशगंगा म्हणतो. त्या आकाशगंगेमध्ये आपला जो सूर्य आहे, त्या सूर्यामध्ये जवळजवळ 13 लक्ष सूर्य जाऊन बसतील, पृथ्वी जाऊन बसतील एवढा सूर्य आहे. आणि या आपल्या आकाशगंगेमध्ये, ज्याला आपण मिल्की वे आकाशगंगा म्हणतो, त्याच्यामध्ये 50 कोटी सूर्य आहेत. आणि जवळजवळ 300 ते 400 कोटी सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे हे सर्व त्या आकाशगंगेमध्ये फिरत आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो ती आपली सोलर सिस्टीम, तो आपला सूर्य आहे. सोलर सिस्टीम अशा कितीतरी सोलर सिस्टीम आहेत आपल्या या आकाशगंगेमध्ये आहेत, मिल्की वे आकाशगंगेमध्ये आहेत. आणि 300-400 कोटी आकाशगंगा कशाच्या भोवती तरी फिरत आहेत. कशाच्या भोवती फिरत आहेत, ज्याला स्टीफन हॉकिंगने म्हटलेलं आहे की गॅलेक्टिक सेंटर. या प्रत्येक आकाशगंगेला एक गॅलेक्टिक सेंटर आहे, ज्याला आपण कृष्णविवर असं म्हणतो. त्या कृष्णविवराच्या भोवती अनेक आकाशगंगा, चंद्रकोटी सारे प्रकाशाच्या वेगाने, म्हणजे जवळजवळ आपला सूर्य 8,28,000 किलोमीटर वेगाने या अवकाशात फिरतो आहे, सर्व आपल्या ग्रह ताऱ्यांना घेऊन. तर काय आहे, मध्यभागी
या ठिकाणी जसं वर्णन आलेलं आहे की जसं भौतिकशास्त्राच्या नियमानुसार या विश्वाच्या या आकाशगंगेमध्ये काहीतरी केंद्रबिंदू आहे, त्या केंद्रबिंदू भोवती सर्व फिरते आहे. मला हे आठवलं सुदर्शन चक्र तसंच आहे. भगवंताच्या जो करंगडी आहे त्या करंगडीमध्ये संपूर्ण हे जे सुदर्शन फिरवत आहे आणि त्या सर्व सुदर्शन चक्रावर सर्व आकाशगंगा आहेत, सर्व अनंतकोटी ब्रह्मांड त्या आकाशगंगेवर आहे. आणि अनंतकोटी ब्रह्मांड हे कोण फिरवत आहे की भगवान फिरवत आहेत आपल्या या सुदर्शन चक्राने. अशा प्रकारे त्याची ही महिमा आहे. आणि त्याला काळ कापे दुरी दया थाके दया, त्याला बघून काळ देखील कापतो आहे. काळ देखील जो आहे की तो थरथर कापतो आहे आणि त्याच्या धाकाने तो दूर जातो आहे. ज्याला स्वामी विवेकानंद असं म्हणतात की भगवंत हा निर्भय आहे. वेदांतामध्ये 2 गोष्टीचा विवेकानंदांनी प्रचार केलेला आहे की निर्भयता आणि सामर्थ्य. विवेकानंदाला भीती ही कधी आवडत नसायची. विवेकानंद असं म्हणायचे की अरे मी भयालाही भयभीत करून सोडणार आहे. अशा प्रकारे भयालाही भयभीत करून सोडणारा कोण आहे? सर्व जे अग्नी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, मृत्यू आहे, यमराज आहे, सर्व भयाने आपापले कार्य करतात. परंतु असा निर्भय कोण आहे? असा निर्भय फक्त आमचा पांडुरंग विष्णू आहे की ज्याच्यामुळे काळ देखील कापतो आहे. तुकाराम नाम घेता कापे यम, असं जे म्हणतात तुकाराम महाराजांविषयी. अशा प्रकारे तो काळही तुकाराम महाराज त्या काळालाही थरथर कापून सोडणारे आहेत आणि त्याच्या धाकाने तो दूर थांबणारे आहेत. असा हा भगवंत आहे. आणि जगज्जननी असे वामभागी, जे जगज्जननी, जे जगदंबा आहे, जे ईश्वराची दासी आहे, जी माया आहे, ती कुठे आहे? वामभागाला. जगज्जननी असे वामभागी, ते त्याच्या डाव्या बाजूला आहे. भीमकी शोभली, जी भीमकी म्हणजे भीमक राजाची कन्या आहे, ती शोभली अर्धांगी. भीमक राजाची कन्या म्हणजे रुक्मिणी. जी रुक्मिणी आहे ते विष्णूची धर्मपत्नी आहे, अर्धांगिनी आहे. आणि माझ्या आईचं नावही रुक्मिणी आहे, त्यामुळे मला ते आठवलं या ठिकाणी. भीमकी शोभली अर्धांगी, ती रुक्मिणी आहे की त्याच्या अर्धांगाला कशी दिसते? शोभून दिसते आहे. कशी शोभून दिसते आहे की जैसे विद्युल्लता झडके मेघी. मेघी म्हणजेच काय की हे ढग. या ढगामध्ये जसे जे वीज आहे, वीज चमकून दिसते या काळ्या ढगामध्ये, तशी ही जी रुक्मिणी आहे, ही जगदंबा आहे, ते भगवान विष्णूच्या अर्धांगा माझ्या डाव्या बाजूला अशा प्रकारे शोभून दिसते आहे. जैसे विद्युल्लता झडके मेघी, दर्शने भंगी महादोष. ज्याच्या दर्शनाने कितीही प्रकारचे दोष असले तरी त्या दोषाचा महादोषाचं त्या ठिकाणी नष्ट होतात. दर्शने भंगी महादोष. आणि म्हणून जसं आपण पंढरीरायाचं दर्शन आपण घेतल्यानंतर मी तू पण गेले वाया पाहता पंढरीचा राया, अशा प्रकारे त्याचं दर्शन झाल्यानंतर कितीही प्रकारचे पातक असले, कारण त्याला पतित पावन असं म्हणतात, केवळ त्याच्या दर्शनाने, त्याच्या कृपा कटाक्षाने, ज्याला भगवान रामकृष्ण देव असं म्हणायचे की तो काही तुमचं पाप मोजत बसत नाही, किती पाप केलेलं आहे, किती पुण्य केलेलं आहे. यानं जो मला शरण जातो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच, असं भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की मला जो शरण आलेला आहे त्या शरण आलेल्या अनन्य भावे शरण आलेल्या भक्तांचं सर्व पाप मी हरण करतो आहे. या ठिकाणी देखील असं सांगितलेलं आहे की दर्शने भंगी महादोष आणि सुखसागर परमानंदो. आणि तो कसा आहे? सुखाचा सागर आहे ना. ज्या ब्रह्माला, ज्या भगवंताला सच्चित आनंद असं जे वर्णन केलेलं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे? सत आहे. तो चिरकाळ आहे. सत म्हणजे ज्याची सत्ता आहे, त्याची त्रिकालबाधित सत्ता आहे. सच्चित आहे, तो ज्ञानस्वरूप आहे. आणि कसा आहे? आनंद स्वरूप आहे की त्या ठिकाणी त्याला दुःख काही गोष्ट माहीत नाही. तो सुखस्वरूप आहे, सुखाचा सागर आहे आणि परमानंदू आहे. त्यामुळे सुख हे आपलं स्वरूप आहे आणि दुःख आहे ते आपण विकत घेतलेलं आहे, ते आगंतुक आहे. जसं जागृती अवस्थेमध्ये आपल्याला ते दुःख आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? कारण जागृती अवस्थेमध्ये आपलंही मन संसाराकडे धावत असते, विषयांकडे धावत असते. आणि म्हणून जर आपल्याला आनंद जर बघायचा असेल तर आपण सुषुप्तीचं उदाहरण पंचदशीने आणि आपल्या शास्त्राने दिलेलं आहे की सुषुप्तीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो. कुठल्याही प्रकारचे इंद्रिय नसताना, कुठल्याही प्रकारचं विषय नसताना, कुठल्याही प्रकारचं ऐश्वर नसताना जर तुम्हाला आनंद मिळतो, याचा अर्थ काय की जागृती अवस्थेमध्ये तुम्ही जे दुःख आहे ते दुःख विकत घेतलेलं आहे, ओढवून घेतलेलं आहे. तुमचा स्वभाव कसा आहे? परमानंद स्वरूप आहे. जर ईश्वर आनंद स्वरूप असेल आणि मी त्याचा अंश असेल तर मी देखील आनंद स्वरूपच आहे. आणि म्हणून
वेदांत आपल्याला सांगतो, आपल्याला उपनिषदशास्त्र आपल्याला सांगतात सुखाचा त्याग करायला सांगत नाहीत, परंतु सुख हे कशामध्ये आहे ना, कशामुळे आपण सुखी होऊ. आणि जगामध्ये जर कोणी सुखी नाही, जगी पाहता सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तुझी शोधूनी पाहे, असं जे रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की तो आपल्याला सुख कशामुळे मिळणार आहे, तर हरिपाठे गेला तोची स्थिरावला. या ठिकाणी श्रवणमात्राने आपल्याला जगाचं विस्मरण होते. सुषुप्तीमध्ये आपल्याला आनंद मिळतो. का मिळतो आनंद आपल्याला? या ठिकाणी आनंद मिळतो. का मिळतो? कारण संसाराचं विस्मरण झालेलं आहे. आणि विस्मरण करण्यासाठी अध्यात्म हे सर्व एक प्रकारचं रामबाण औषध आहे. म्हणून विसरण्यामध्ये, जगाच्या विसरण्यामध्ये आनंद आहे आणि भगवंताच्या स्मरणामध्ये तोही आनंद आहे. अशा प्रकारचा दुहेरी आनंद या भगवंताच्या लीला वर्णन करताना, श्रवण मनन करताना आपल्याला होतो. तो कसा आहे? सुखसागर आहे, परमानंद आहे, सागर आहे. तो काही डबकं असं नालं डबकर नाही, तर सागर आहे, महासागर आहे तो. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेलं आहे की गोपी गोपाळा गोदना छंदू. त्याने छंद लावलेला आहे, त्याने आपल्याला आकर्षित केलेलं आहे. कोणाला आकर्षित केलेलं आहे? गोपींना आकर्षित केलेलं आहे. आपण सर्व गोपीच आहोत. या जगामध्ये फक्त पुरुष एकच आहे आणि सर्व काय आहेत? स्त्रिया आहेत, प्रकृती आहे. आपण सर्व प्रकृती आहेत. तुमची प्रकृती कशी आहे? म्हणजे तुमच्या शरीराकडे बघून लोक विचारतात ना, तुमची तब्येत जर खराब असली तर तुमची प्रकृती कशी आहे. म्हणून सर्व आपण प्रकृती, आपण सर्व गोपी आहोत. आणि त्याने या सर्व गोपींना, सर्व जीवांना त्यांनी मोहित घातलेलं आहे. कोणाला? गोपींना, गोपाळांना, जे काही बालगोपाल आहेत, त्यांचे सवंगडी आहेत, त्यांना आहे. गोधन आहे, म्हणजेच गायी आहेत, वासरू आहेत, यांना त्याचा छंद लावलेला आहे. एवढंच नाही तर पक्षी श्वापदा जयांचा वेधू. आणि पक्षी आहेत, श्वापद आहेत, यांना देखील त्यांनी आपल्याकडे त्यांच्या या आकर्षणामध्ये ते तल्लीन झालेले आहेत. कारण काय? की वाहे गोविंदू पावा छंदे. कारण तो काय करतो? की वाजवतो. वाहे म्हणजे वाजवतो. कोण वाजवतो? गोविंद वाजवतो. काय वाजवतो? पावा म्हणजे बासरी. आणि छंदे है ना, तो आनंदाने तो छंद बासरी वाजवतो. आणि त्याच्या बासुरीने मोहित होऊन सर्व प्रकारचे गोपी आहेत, गोपाळ आहेत, गोधन आहेत, गाई वासरू आहेत आणि पक्षी आहेत, श्वापद आहेत, की ज्याला वेध लावलेला आहे कशाचं? त्याच्या बासुरीच्या छंदाचा तो वाजवतो आहे. आणि तो भगवंत कसा आहे? मुखमंडित आहे. त्याचे श्रीमुख जे आहेत ते सुशोभित झालेले आहेत. त्याला 4 हात आहेत. आपल्याला 4 हात नाहीत, आपल्याला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. जर आपण चांगलं कर्म केलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये भगवंत म्हणतो की तान अहम द्विषता क्रूरान क्षिपामी अजस्त्र अशुभान लोकान. जर तू चांगलं कर्म केलं नाही तर हे तुझे 2 हात काढून टाकील आणि त्या 2 हाताच्या ऐवजी 2 पाय देईल. म्हणजे आपण 4 पायांचा आपण पशुपक्षी प्राणी होऊ. चतुर्भुज कधीही होणार नाही. द्विभुज आहेत, ते द्विभुज आपल्याला राखायचे असतील पुढच्याही जन्मामध्ये, तर आता आपल्याला छंद लागला पाहिजे. या हरिनामाचा, या भगवत नामाचा आपल्याला छंद लागला पाहिजे. आणि मुखमंडित चतुर्भुजा मनमोहन गरुड ध्वजा. तू मोहन आहेस है ना, तू आकर्षित करून घेणार आहेस. या जगामध्ये सुंदर फक्त एकमेव केवढं भगवंत आहे आणि बाकी सर्व जीवाचं सौंदर्य हे कामचलव आहे, तात्पुरतं आहे ना. आणि त्यामध्ये भुलून जाऊ नका, त्यामध्ये परिवर्तन होत असतात. आणि म्हणून या जगामध्ये सर्वात सुंदर मनमोहन कोण आहे? तर तो भगवान आहे. गरुड ध्वज आहे, त्याच्या रथावर गरुड आहे, गरुडध्वज विराजमान आहे. तुका म्हणे माझा स्वामी, स्वामी माझा. तुकाराम महाराज म्हणतात की हाच माझा स्वामी. आणि तुकाराम महाराजांनी त्याला स्वामी म्हटलेला आहे, त्यालाच मालक असं म्हटलेलं आहे. कारण तुकाराम महाराजांनी खरं ओळखलेलं आहे. ज्याने राजा ओळखला तो राव म्हणे ना भलत्याला. आणि म्हणून आपण भलत्या लोकांना भलतं महत्त्व देतो आहे. त्याला आपण स्वामी म्हणतो, देव म्हणतोय, मालक म्हणतोय. परंतु या ठिकाणी तुकाराम महाराजांनी कोणाला म्हटलेलं आहे? भगवंताला म्हटलेलं आहे, विष्णूला म्हटलेलं आहे. तुका म्हणे स्वामी माझा, पावे भक्त काजा लवलाही. आणि तो ताबडतोब धावत आपल्याकडे येतो. म्हणजे असं काही नाही की भगवंत स्वतःच आत्मध्येच आहे तो, आणि परंतु त्याचा तिरोभाव झालेला आहे. जे आपल्या शास्त्राने म्हटलेलं आहे की आविर्भाव आणि तिरोभाव कशामुळे झालेला आहे? की मायाच्या त्या शक्तीमुळे, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती, अशा प्रकारे दोन्ही शक्तीचा, या विक्षेप शक्तीचा राज झाला तर भगवंत सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूप आणि अल्पधारिष्टप आहे. अशा प्रकारे तो तात्काळ प्रकट येतो. त्याला काही बाहेरून कुठल्या तरी ग्रहावरून इथं येण्याची आवश्यकता नाही. पावे भक्त काजा लवलाही. तर तो लगबगीने धावत तो आपल्याला पावतो आहे, भक्तांच्या काजाला पावतो आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आधीच्या श्लोकामध्ये सत्तेचं वर्णन केलेलं होतं. आणि अशा प्रकारे सत्ता असूनही भगवंता तुम्ही मला आश्रय का देत नाही, अशा प्रकारे खंत तुकाराम महाराजांनी आधीच्या अभंगामध्ये केलेली आहे. या अभंगामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर
त्याने या जगाला कसं वेड लावलेलं आहे आणि तो माझा स्वामी कसा आहे आणि मी भक्त कसा आहे, त्याचा दास कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतरचा जो अभंग आहे तो आहे 4061. हातीचे न संडावे देवे, शरण आलो जीवे भावे, आपले ऐसे म्हणावे करीतो जीवे निंबलोन, बैसता संतांचे संगती, कडो आले कमळापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, येती तुझिया भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची म्हणून येतो काकुलती, धीर तो चित्ती दृढ द्यावा, सुखे निंदोत हे जन, न करी तयांसी वचन, आदिपती तू नारायण, जोडी चरण तुमचे ते, आपले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतित, तुका म्हणे मज संत हासती. या ठिकाणी भगवंताला या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्ही मला हाताशी धरलेलं आहे, कायमचंच धरून ठेवा ना. हातीचे न संडावे देवे, आता धरलेल्या नंतर सोडता असा धरसोडपणा तुम्ही करू नका. कारण काय, तुम्ही एकदा धरल्यानंतर तुम्ही तुमचा आपला झालेला आहे आणि जो आपला असतो तो कधीही सोडून जात नाही आणि जे सोडून जातात ते आपले कसे असणार. मग ज्या अर्थी तुम्ही मला धरून ठेवलेलं आहे, आपला म्हटलेलं आहे, मग तुम्ही आम्हाला सोडता का. हातीचे न संडावे देवे, आता सोडू नका. शरण आलो जीवे भावे, तुम्हाला शरण आलेलं आहे, शरणागतीशिवाय पर्याय नाही. आणि जो शरण आलेला आहे अनन्य अशी रक्ष तसे चाप पाणी, नोपेक्षी कदा रामदासा अभिमानाने. भगवंताला शरणागती फार आवडते, कारण शरणागतीमध्ये सर्व भार जो आहे तो पण भगवंतावर टाकलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी वर्म ओळखलेलं आहे, शरण आलो जीवे भावे, म्हणजे सर्व जीवाभावनेशी तूच माझा सखा, तूच माझा पती, तूच माझा सर्वच काही तूच आहे. एवढं तर शरण आलो जीवे भावे, आपले ऐसे म्हणावे. मी शरण आलेलो आहे ना, जो शरण येतो त्याला शत्रू देखील त्याला त्याचं रक्षण करतो, त्याला आश्रय देतोय. आणि म्हणून शरण आलो जीवे भावे, आणि म्हणून शरण आलोय म्हणून काय म्हणायचं, आपले ऐसे म्हणावे. म्हणून तुम्ही मला आपलं म्हणा, इतरांना तुम्ही आपलं म्हणत नाही, परंतु मी तुम्हाला शरण झालेलो आहे याची तरी तुम्ही कमीत कमी काळजी घ्यावी, हे देखील तुम्ही बघावं. आणि मला तुम्ही काय करावं, आपले ऐसे म्हणावे. करीते जीव लिंबोलोन, आणि मी तुम्हाला काय करतो आहे की माझा जीव ओवाळून टाकतो आहे. जसं मावळ्यांनी शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकलेला आहे, तसं आम्ही भक्त आहोत. या भक्तांनी तुमच्यावर जीव, आमच्या या जीवाचं लिंबोलोन म्हणजेच जीव ओवाळून आम्ही तुमच्यावर टाकतो आहे. बैसता संतांचे संगती, आम्ही संतांच्या संगतीमध्ये बसतो आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की कडो आले कमळापती, मला हे कडून आलेलं आहे. काय कडून आलेलं आहे की आपले कोणीच नव्हते या जगातमध्ये, आपलं कोणीच नाही. जिथे तुझं नव्हे माता पिता, तेथे इतरांची काय चिंता, मी म्हणता म्हणता मरून गेली माता पिता, हे म्हणतची असता पुन्हा म्हणे हे स्त्री माझी. येथे तुझं काहीच नाही, भुलला अशी काय, जिथून आला तिथचा जाय माय बापा, तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकून पैलतरी पावसिले बापा. या जगात तुझं कोण आहे, तुझं नव्हे शरीर, इतरांचं काय विचार, हे शरीरच तुझं नाही तर इतर सर्व गोष्टीचं काय आहे. आणि म्हणून मी आणि माझं याचा खरा जो अर्थ आहे तो इथं आल्यानंतर आपल्याला कळते की खरा आपला कोण आहे. कारण जे आपले आहेत ते निघून जाणार नाहीत, परंतु प्रत्येक क्षणाक्षणाला हे निघून जात आहेत. संसारती ते संसार म्हणजे निघून जाणं हा ज्याचा स्वभाव आहे तो एक क्षणालाही स्थिर नाही असं ज्याचं स्वरूप आहे. मग तिथं माझं काय आहे, तर हे काय आहे की आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला. कशामुळे दृढ झालेला आहे, माझी मती पालटलेली आहे, मी साधुसंगाला आलेलो आहे आणि माझा भगवंताशी संबंध आहे, परंतु तू अभिमाने घेतलेला संसारू, तो संसाराशी संबंध जोडलेला आहे. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मनाने शरीर मन बुद्धीला धरून ठेवणं याला संसार असं म्हणतात, मनाचं भगवंताकडे संसाराकडे धावणं याला संसार असं म्हणतात, आणि मनाचं आत्म्याकडे धावणं याला काय म्हणतात की संन्यास असं म्हणतात, यालाच मोक्ष असं म्हणतात. तर या ठिकाणी आपलं माझं कोणीच नव्हतं या जगामध्ये असा चित्त आता निश्चय आता माझा दृढ झालेला आहे. विचार करा, जसं वाल्मिकीला नारद मुनींनी विचारलं, त्या वाल्याकोडीला रत्नाकर डाकूला नारद मुनींनी विचारलं, तू एवढं जे पाप करतो आहे ते कशासाठी करतो आहे. वाल्याकोडे म्हणाला की माझ्या घरी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे सर्व पाप करतो आहे आणि सर्व काही जे लूटमार करून मला मिळते आहे ते सर्व त्याच्यामध्ये ते सहभागी असतील. नारद मुनी म्हणाले, घरी जा बायकोला विचारून ये. ना तर बायको म्हणाली की बाबा मी कशाला त्या तुझ्या दुःखात सहभागी हो, ना सुखात सहभागी आहो, सुख के सब साथी
दुःखमे न कोही. आणि म्हणून जसा त्या वाल्याकुडीला दृढ निश्चय झालेला आहे तसा मलाही आता त्याने नारद मुनीला लिहून सांगितलं आहे की या जगामध्ये तुझं आपलं माझं कोणीच नाही आहे. सुखामध्ये सर्व सोबती आहेत परंतु पापामध्ये कोणीही सहभागी नाहीत. अशा प्रकारे आपलं कोण परके कोण असा निश्चय आता या साधुसंगामुळे दृढ झालेला आहे. येथे तुझ्या भरणा आड. परंतु हे लोक काय करतात भजनांच्या आड येतात, भजन करू देत नाहीत. बाकी सर्व प्रकारचा संसार चांगला सुरू आहे परंतु भगवंताला सोडून भजन करायला गेलो तर माझ्या आड येतात, भजन करू नको म्हणतात. दावी ती प्रपंचाचे कोड आणि प्रपंचाचा हा जो जे प्रलोभन आहे ते मला दाखवतात की प्रपंच असा आहे, प्रपंचामुळे काय काय तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून लोक प्रश्न विचारतात, तुम्ही मंदिरात जाता, साधना उपासना करता, तुम्हाला प्राप्त काय झालेलं आहे. आणि आम्हाला बघा काय प्राप्त झालेलं, काहीही न करता कुठल्याही मंदिरात न जाता आम्हाला काय प्राप्त करायला आहे. एवढी ही स्थूल दृष्टी त्यांची आहे. विमुडा नानू पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. इथं आल्यानंतर आम्हाला काय काय प्राप्त होणार आहे, किती किती जन्म टळणार आहेत, किती किती जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं आमची सुटका झालेली आहे हे त्यांना कळत नाही. विमुडा नानू पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. जे आपले चक्षु आहेत स्थूल दृष्टीने ह्या गोष्टी आपण बघू शकत नाही की आपल्याला काय काय प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी सायुष्ता सामिप्ता परमार्थी तो राज्यकरी, परमार्थी नाही तो भिकारी. अशा प्रकारे या संसारामध्ये आम्हाला काय काय प्राप्त झालेलं आहे हे ते स्थूल डोळ्याने दिसू शकत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं की दिव्य दृष्टी घे, तुझे डोळे उघड आणि त्या डोळ्यांनी बघ. या डोळ्यांनी तू त्याला दिसू शकणार नाही. कमीत कमी वैज्ञानिक चक्षुने तरी बघ की या संपूर्ण या जगाचा आधार कोण आहे. आणि म्हणून हे जे आहे की आपल्याला प्रपंचाचं कोड, प्रपंचाचं वर्णन करून सांगतात. प्रपंचामध्ये किती ऐश्वर्य आहे, प्रपंचामध्ये किती भोग आहेत, प्रपंचामध्ये किती आनंद आहेत, परंतु ते काय आहेत, कनिष्ठ रुची आहेत. त्या प्रकारे कनिष्ठ प्रकारची अशी रुची आपल्याला दाखवतात आहे ना, ज्याच्या फक्त सुरुवातीलाच आनंद आहे, शेवटी काय यत्त दगरे अमृतोपमम. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्या फक्त सुरुवातीलाच अमृत आहे, शेवटी काय आहे, यत्त दगरे अमृतोपमम परिणामे विषामिव. आणि म्हणून जे सुख आहे ते कनिष्ठ प्रतीचं आहे, ते संसाराचं आहे ना. हिरणमय पात्रेनं, ज्याला उपनिषदामध्ये सांगितलेलं की हिरणमय पात्रेनं सत्यस्य पिहितम मुखम. हे जे जग आहे, स्वामी विवेकानंद असं म्हणतात, उपनिषदाने सांगितलेलं आहे की हे जग कसं आहे, हिरणमय पात्रेनं सत्यस्य पिहितम, चमकणारं आहे. विवेकानंद म्हणतात की या जगाला भुलू नका. हे जग म्हणजेच काय की गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकलेलं एक मड आहे आणि म्हणून तुम्ही त्याला भुलवू नका. कनिष्ठ प्रकारचं आहे आणि शेवटी याची परिणती कशामध्ये होणार आहे, विषयामध्ये होणार आहे. आणि म्हणून कनिष्ठ रुची ठेवून दोड देखत नाड कळतसे. आणि म्हणून हे काय संसारातलं सुख काय आहे की प्रतिबंध आहे. मनुष्य सुखाच्या मागे धावतो, परंतु सुख जर आम्हाला फुकटात मिळत असेल तर विकतात सुख कशाला घ्यायचं आहे ना. तुका म्हणे फुकाचे ते लुटा सारे भारे अमर सदैव. आपला असा उलटा समज झालेला आहे. अधर्मम धर्मम इति मन्यते या तमसावृथा, अशी आपली ही तमोगुणी वृत्ती झालेली आहे, राजसिक वृत्ती झालेली आहे. जे फुकटाचं मिळते तो आनंद आपल्याला नको आहे आणि जे विकत घ्यावे ते आपल्याला घेऊन जो आनंद मिळतो आहे की ज्यामध्ये 90% दुःख आहे. तुका म्हणे सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे. ते दुःख आपण आयुष्यभर राबून आपण काय करतो, दुःख विकत घेतो. 90% दुःख विकत घेतो. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की दुःख पाहता जवा एवढेच आहे. परंतु जे फुकटात मिळते आहे ते फुकटात आपण आनंद आपल्याला नको आहे तो. आणि या संसारातला जो आनंद आहे, जो संसार आहे, संसार म्हणजेच काय की ज्याने निर्माण केलेले आहे, ज्याला जन्माला घातलेले आहे, त्याशी न ओळखले तो एक पतित, त्यालाच संसार असं म्हणायचं आहे की जो भगवंताचा ज्याला विसर झालेला आहे. आणि म्हणून हा संसार जो आहे हा प्रतिबंध आहे आणि हे मला कळून चुकलेलं आहे. आणि मी असं हे पूर्वी बघितलेलं आहे की कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये बघितलेलं, काय बघितलेलं आहे की मरती मेली नेनो कितीतरी लोक मेलेले आहेत आहे ना. मरे एक त्याच्या दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मरती आणि मरणार आहेत आणि नेनो किती सांगायचं आहे ना. अनयानी भूतानी शास्त्र म्हणते. युधिष्ठिराने प्रश्न विचारला, यक्षाने प्रश्न विचारला युधिष्ठिराला की या जगातलं आश्चर्य कोणतं आहे. तर युधिष्ठिर म्हणाला की अनयानी भूतानी यममंदिरम गच्छन्ति. प्रत्येक क्षणाला जीव काय आहे, मृत्यूकडे धावतो आहे. आपण वाढदिवसाकडे धावत नाही आहे, आपण कमी दिवसाकडे धावत आहे. आपलं आयुष्य जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून मरते मेलो नेनो किती अहनयनी भूतानी यम मंदिरम गच्छती. यमाच्या मंदिरात प्रत्येक जीव या ठिकाणी पृथ्वीवर कशासाठी येतात, मरण्यासाठी येतात. अमरत्व नाही या ठिकाणी, मर्त्यभूमी म्हणतात. आणि प्रत्येक जीव मरतं. अहनयनी भूतानी यम मंदिरम गच्छन्ति शेषाः स्थिरत्वम इच्छन्ति. उरलेले जे लोक आहेत ते काय म्हणतात की तो मेला, पण मी मात्र शेषाः स्थिरत्वम इच्छन्ति. यापेक्षा आश्चर्य काय मोठं. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की शास्त्र असे सांगते अनुपश्य यथा पूर्वे, कठोपनिषद सांगते प्रतिपश्य यथा परे. मागे किती लोक मेलेले आहेत याचा विचार कर. अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे. पुढे जे लोक आलेले आहेत
ते अमर राहणार का? तेही मरणारच ना. सस्यमिव मर्त्य पच्यन्ते. जर गवताप्रमाणे मनुष्य जन्मतो, गवताच्या काडीप्रमाणे मनुष्य जन्मतो आणि सस्यमिव मर्त्य पच्यते, अजय आहे ते, पुन्हा तो जन्म घेतो, पुन्हा मरतो. असे कितीतरी जन्म मरण अरे वा जन्मांतर घेतले, त्याशी कोणसे माणसे आपले, हा विचार तुला केला पाहिजे आता. असं संतांनी म्हटलेलं आहे की मर्ती मेलो नेनो किती, याची गणनाच नाही. हाची लाभत याची संगती, हे आम्हाला कळून चुकलेलं आहे की मरते काय आहे आणि अमरत्व काय आहे, काय मरते आणि काय शाश्वत राहते. आणि मग उत्तर देतात संत, काय देतात की जे मरायचं ते मरून जाते आणि जे अमर आहे ते कधीही मरणार नाही. अशा प्रकारे हा जो विवेक माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे, अशी जी बुद्धी माझ्यामध्ये, विवेकयुक्त बुद्धी माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे की आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, हे सर्व कशामुळे कळून आलेलं आहे की हाची लाभत याच्या संगतीमध्ये. हा विवेक माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे, हा विवेक माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेला नाही. त्यामुळे अनात्म बाजूकडे आपण धावतो. आत्मबाजू काय, आत्मवस्तू काय, तदेव ब्रह्मवेव एक मुख्य वस्तू, ब्रह्मच ही आत्माची एक मुख्य वस्तू आहे. या आत्मतत्वाशी आपण एकरूप झालेलो नाही. जीवनाच्या अनात्म बाजूशी, निघून जाणाऱ्याच्या बाजूशी आपण एकरूप झालेले आहोत आणि हे मला कळून चुकलेलं आहे. हाची लाभत याच्या संगती, म्हणून येतो काकुलती. आणि म्हणून मला कळलेलं आहे, म्हणून आता तरी सावध व्हा. मनुष्याने आपल्या या आयुष्याचा विचार करावा आणि शेवटी भगवंताला, आता दिवस कमी राहिलेले आहेत, भगवंता तू माझा उद्धार कर म्हणून व्याकुळता, जसे तुकाराम महाराज व्याकुळ झालेले आहेत. जीवना वेगळी मासोळी, तुका तैसा तळमळी. जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज की पाण्यापासून मासोळी जशी वेगळी काढल्यानंतर जशी व्याकुळ होती ती पाण्यामध्ये राहण्यासाठी, तसा मी भगवंता तुझ्यासाठी व्याकुळ झालेले आहे. कारण मला ही बुद्धी आहे, सद्बुद्धी आहे, ही मला संतांच्या संगतीमुळे, साधुसंगामुळे मला हे बुद्धी झालेली आहे की माझं एक जीवन क्षणभंगुर आहे. आणि म्हणून तू मला दर्शन दे आणि मुक्त कर. धीर तो चित्ती दृढ ध्यावा. आणि म्हणून अशा प्रकारे जो धीर चित्तवृत्ती आहे, दृढ निश्चय आहे, जो धीर निश्चय आहे, तो माझ्या चित्तामध्ये दृढ ध्यावा. सुखे निंदोते हे जन, लोक काय वाटेल ते म्हणू ना, आहे ना. पग घुंगरू बांध मीरा नाचिरे. कधी मिरवण्याचा विचार केला नाही की लोक काय म्हणतील. ती राजकुमारी आहे आणि त्या कृष्णाच्या प्रेमात पडलेली आहे, तर त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये तिला आपला सक्का जो पती आहे, ज्या संसाराने ज्याच्याशी लग्न लावलेलं आहे, त्याला पती न मानता तो कृष्णाला पती मानलेला आहे की मेरे तो गिरधर गोपाल दुसरानो कोही. अशा प्रकारे तिने कधीही लोक काय म्हणतील याचा विचार कधीही तिने केलेला नाही. सुखे निंदोते हे जन. संसारामध्ये आपण नेहमी म्हणतो की 4 लोक काय म्हणतील याच, आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की त्या 4 लोकांचा मी शोध घेत आहे की 4 लोक नेमके कोण आहेत ते, की ज्याने सांगितलेलं आहे की 4 लोक काय म्हणतील. आजपर्यंत ते 4 लोक मला आजपर्यंत त्याची भेट झाली. संसारामध्ये असंच म्हणतो ना आपण, काही जर करायला लागलं तर 4 लोक काय म्हणतील. तर म्हणून ते म्हणत ना सुखे, कारण आपला मार्ग सत्याचा आहे. हे ना, कोणीतरी असं म्हटलेलं आहे की चूक आहे तर नेहमी चूक असत्य आहे ते असत्यच असते. जरी सर्व लोक जरी ते असत्याचा आचरण करायला लागले तरी असत्य हे असत्यच आहे. सत्य हे सत्यच आहे. जरी त्या सत्याच्या मार्गावर कोणीही जरी नाही आलं तरी सत्य हे त्रिकाल बाधित आहे. सत्याचा मार्ग तुम्ही धरा. लोक काय वाटेल ते म्हणू ना. सुखे निंदोते हे जन न करी तयांसी वचन. आता मी त्यांच्याशी बोलणार नाही. न बोले नशे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी चित्ती आरण्य सेवित जावे. अशा लोकांची संभाषणे करू नये, आहे ना. तुका म्हणे विंचू सर्प नारायण, तुका म्हणे वंदावे दुर्ण. या असाच्या भक्ताची संग प्राणांची गाठ, तुकाराम महाराज असं म्हणतात की अशा प्रकारे अशा लोकांपासून आपण 4 हात दूरच राहावे. आणि संगती कोणाची धरावी? साधूंची संगती धरावी, सत्संग करावा. आणि या लोकांशी बोलू नये. कोण आहेत? जे अभक्त आहेत, जे नास्तिक आहेत, जे देवाची निंदा करतात. आदिपती तू नारायण, तू आदिपती आहेस, तू जगाचा पिता आहेस, तू जगाचा अधिष्ठान आहेस, हे नारायणा जोडी चरण तुमचे ते. अशा प्रकारे तुकाराम महाराज स्वतःला समजून सांगताहेत. ही जी विवेक बुद्धी जो आत्मधला प्रवास तुकाराम महाराजांनी केलेला आहे की बाहेर जे आहे ते निघून जाणारे आहे, मरते आहे, आणि आतमध्ये आहे तो भगवंत आहे. आणि म्हणून भगवंता मी तुला शरण गेलेलो आहे. आदिपती तू नारायण जोडी चरण तुमचे ते. मी तुमचा चरणांचा आश्रय घेतलेला आहे. आपल्या आपण न करू हित, करू हे प्रमाण संजित. जर मी असा विचार केला की जे प्रारब्धात आहे तेच घडणार आहे आणि म्हणून त्यासाठी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, असं जर आपण विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात आपले आपण करू न हित, करू हे प्रमाण संचित. म्हणजे मला काही करण्याची आवश्यकता नाही. माझ्या प्रमाण संचितामध्ये, माझ्या प्रारब्धामध्ये जे काही आहे त्याचप्रमाणे हे घडत जाईल. तर मग या ठिकाणी मनुष्यजन्माचं विशेषत्व काय?
मनुष्य जन्माला मुक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे मनुष्यजन्म प्रारब्धानुसार चालतोय, हा प्रारब्धाचा नियम हा संसाराला आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठलाही प्रारब्धाचा नियम नाही, कारण भगवान हा पतित पावन आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की का सामोऱ्या झाली या अर्का तमची प्रकाश होय. हा जो अंधार आहे हा अंधारच प्रकाशमय होतो. केव्हा होतो? जेव्हा तो अर्काच्या म्हणजेच का सामोऱ्या झाली या अर्का, हा जो रात्रभराचा अंधार आहे हा अंधार जेव्हा सूर्याकडे येतो तो सूर्यच जो आहे तो अंधार खाऊन टाकतो. अशा प्रकारे माझ्या प्रारब्धामध्ये जर ह्या पुनरपी जननम पुनरपी मरणम जन्म मृत्यूचे फेरे असतील आणि म्हणून मी तसंच राहावं, देईल असेल हरी तर देईल खाटल्यावरी, हे तुकाराम महाराजांना पसंत नाही, विवेकानंदांनाही पसंत नाही. विवेकानंदांना योद्धा संन्यासी म्हणतात. विवेकानंद असं म्हणायचे की रात्रंदिवस तुकाराम महाराजांनी सांगितलेलं रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य आणि मन. स्वामी विवेकानंद देखील असं म्हणायचे की रात्रंदिवस असे मायाचं साम्राज्य सुरू आहे, जन्ममृत्यूचं तांडव नृत्य सुरू आहे. आणि या युद्धभूमीमध्ये मी बाईसारखा बुरखा घालून आतमध्ये जर घरी बसून राहिलो तर ते मला आवडणार नाही. मला पराजय स्वीकार करायचा आहे, ती 4 हात करून पुरुषार्थाने. या पुरुषार्थावर, या साधनेवर, उपासनेला स्वामी विवेकानंदांनी आणि शास्त्रांनी खूप जोड दिलेली आहे. भगवान श्रीरामकृष्णदेवी म्हणायचे बनत बनत बनीजे असणे, एकदम आहे ना. जसं ती व्याकुळता हवी, ती तळमळ हवी आहे. तुटो हे शरीरे फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला तरी भंग, चित नामाचे स्मरण सोडू नये. असं तुकाराम महाराजांची व्याकुळता निर्माण झालेली आहे. हे कशाचं प्रमाण आहे? तुकाराम महाराजांनी असं नाही म्हटलं की जे प्रारब्धात असेल, देवाचं दर्शन असेल तिथलं असेल, नसेल तर नाही देईल, त्याला आपण काय करायचं नाही. तरी मी नष्टची पतित. तर अशा प्रकारे जर मी विचार केला की प्रारब्धामध्ये जे असेल तेच होईल, आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. तर मी पतित आहे, मी नष्ट झालेला एक पतित आहे, तरी मी नष्टची पतित. तुका म्हणे मज संत हासती. म्हणजे संत आहेत, संतांनी सांगितलेलं आहे की बाबा तू मुक्त होऊ शकतो, ईश्वराचं दर्शन होऊ शकते आहे ना. या मनुष्य जन्माचं हे विशेषत्व असं आहे की या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकते. आणि असा विचारणा केला, प्रारब्धावर जर सर्व गोष्टी सोडून दिल्या, काय प्रारब्धामध्ये आपल्या काही आपण ग्रॅज्युएशन दिलेलं होतं काय आपल्या प्रारब्धामध्ये की आपण ग्रॅज्युएट व्हावं? नाही. राबलो आपण. सकाळी ते 10 ते 5 आपण 21 वर्ष नुसतं ग्रॅज्युएट व्हायला लागले. ते काही देवाच्या भरोशावर सोडून दिलं, आपण ग्रॅज्युएट झालो नाही. संसारातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पुरुषार्थ करावा लागला, प्रयत्न करावे लागले. परंतु या ठिकाणीच तुका मात्र असं म्हणतो, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. तर आपण करुण हित करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतित. तुका म्हणे मज संत हासती. हे जे विचारवंत लोक आहेत, शहाणे लोक आहेत, विद्वान लोक आहेत, ते आपल्यावर हसणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी भगवंताला शरण जाऊन आपल्याला हा संसार कसा अनित्य आहे, 2 दिवसांचा आहे, आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुत काळांचा. आपण थोडे ओळखीचा, देवाशी त्रैलोक्य जाणे, आपलं काहीच नाही या ठिकाणी. आणि हा जो विवेकबुद्धी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे की काय सत्य आहे, जगत काय आहे, आत्मा काय आहे, माया काय आहे, जीव कोण आहे आणि जगाचं स्वरूप कसं आहे, आपलं स्वरूप कसं आहे, आभासी स्वरूप कसं आहे, याचं वर्णन या ठिकाणी तुकाराम महाराजांना निश्चय दृढ झालेलं आहे. आणि शरणागत होऊन तुकाराम महाराज आता या ठिकाणी भगवंताला शरण झालेले आहेत. पुढचा जो श्लोक आहे, अभंग आहे 4062 क्रमांकाचा. आता येणे बडे पंढरीनाथा, जवळी राहिला तिष्ठत, पाहता न कडे जयाचा अंत, तोची हृदयात घालू आता, विसरोनी आपला देहपण भाव, नामेची भुलवलेला पंढरी राव, न विचारी याती कुड ठाव, लागावया पाव संतांचे, बरे वर्म आले आमुचे हाता, हिंडावे धुंडावे न लागता, होय अविनाश सहकारी दाता, चतुर्भुज सत्ता परिधाके, होय आवडी नाना थोर, रूप सुंदर मनोहर, भक्तिप्रिय लोभपर, करी आदर याचकपणे, ते वर्म आले आमुच्या हाता, म्हणून शरण रिगालो संता, तुका म्हणे पंढरीनाथा, न सोडी आता जीवे भावे. पुन्हा तेच भगवंताला या ठिकाणी शरण जाऊन बघू तुकाराम महाराज असं म्हणतात की आता येणे बडे पंढरीनाथा. आता भगवंता तुला यावंच लागेल. जास्त आता परीक्षा माझी पाहू नको आहे ना, नाहीतर मी जनाबाईसारख्या शिवाय द्यायला सुरुवात करेल आहे ना. विठ्या रे विठ्या मूळ मायाच्या कारट्या, बऱ्या बोलान तू ऐक, भक्ती करतो तुझी, बडे भक्तीच्या बळावरच बोलतो आहे ना. कोणाची भक्ती? भगवंताची भक्ती. आता येणे बडे पंढरीनाथा, आता या भक्तीच्या बळाने तुला यावंच लागणार आहे. आणि मग जवळी राहायला तिष्ठत. आणि त्या भक्तीने भुलवून तो विठ्ठल जो आहे, तो विष्णू आहे, आपल्या लक्ष्मीला तसाच ठेवून, भक्तांच्या आपली प्रिय लक्ष्मी आहे तिला ठेवून भक्त हाक मारत आहे, म्हणून आपलं स्वर्ग ठेवून
स्वर्गातनं तो या ठिकाणी त्याचं अवतरण झालेलं आहे, या पृथ्वीवर अवतरण झालेलं आहे. कशासाठी झालेलं आहे? भक्तांसाठी झालेलं आहे, पुंडरिकांसाठी झालेलं आहे, तुमच्या आमच्यासाठी झालेलं आहे. कारण भगवंताला भक्ती प्रिय फार आहे आणि त्या भक्तीच्या बळावर जो पंढरीनाथ आहे, पंढरीचा नाथ आहे, जवळी राहायला तिष्ठतं. तो माझ्या अगदी जवळ आलेला आहे आणि उभा ठाकलेला आहे. त्याला मी बसायला असंही दिलेलं नाही है ना. पाहतानाकडे जायचा अंत, आणि असा भगवंत की ज्याचा अंत हा कोणाला कळला नाही आहे ना. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. ज्याचा अंत कोणालाच लागलेला नाही, ज्याचा ठाव ठिकाणा कोणालाच लागलेला नाही आहे, तो मात्र आपल्या भक्तीच्या त्या बळाने, त्या भक्तीला मोहित होऊन तो त्या ठिकाणी साधकांच्या अगदीच जवळ आलेला आहे. की ज्याचा अंत कुठेच नाही, त्याचा अंत माझ्या या हृदयात लागलेला आहे, तोची हृदयात घालू वाता. आणि तो मला दिसलेला आहे, धरिला पंढरीचा चोर आहे ना. किंवा आपण त्याला कोंडू शकतो जेव्हा आपण भक्तीने आहे ना. प्रेमसूत्राची दोरी तुका म्हणेल, जिकडे उडील तिकडे येईल हरी. त्या भक्तीने तो भुलवितो आपण त्याला, त्या भक्तीने आपण आपल्याकडे खेचून घेतो आणि त्याला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवतो. तोची हृदयात घालू आता. विसरूने आपला देहपण भाव. तो स्वतःचा देहपण भाव विसरलेला आहे आणि भक्तही आपल्या जो देह आहे, आपला जो प्रिय शरीर आहे, या प्रिय शरीराचा विसर पडलेला आहे. भगवान रामकृष्ण देव असे म्हणायचे की भक्तीचा महिमा असा आहे की या भक्तीच्या महिम्यामुळे आपल्याला या जे प्रिय शरीर आहे, या प्रिय शरीराचाही आपल्याला विसर पडतो आहे. शरीराचा विसर पडणं हेच आपल्या शांतीचं, आपल्याला जर आनंद हवा असेल तर या देहपण जो आहे ना, या देहाला विसरा आहे ना. कोणाला स्मरण करा? भगवंताला स्मरण करा. आणि म्हणून भगवंतालाही त्याचा देहपण भाव विसरलेला आहे आणि साधकही विसरलेला आहे. नामेची भुलवलेला पंढरी राव. आणि मी त्याला भुलवलेला आहे. देव कसा भुलवतो? मायेचा आश्रय घेऊन लपतो तो. नीली छतके पिछे बेटा जाने कोण मदारी, जैसे नाच नचाय नाची दुनिया सारी. तसे मीही त्याला भुलवलेलं आहे. जो पलीकडे आहे त्याला अडीकडे आणलेला आहे. नामेची भुलवलेला पंढरीवर आहे. एवढ्या जोराने हाक मारलेली आहे पंढरीनाथाला की तो तात्काळ तो धावून आलेला आहे. त्याला मी भुलवलेलं आहे. कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. हा जो नामाचा महिमा या ठिकाणी, नामेची भुलविला, पण नामाने आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने तो संतुष्ट होणार नाही. नावाने तो संतुष्ट होणार आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये नाम साधना हीच जी आहे मुख्य साधना नारद मुनींनी सांगितलेले आहे. न विचारी याती कुठं ठावं, लागवया पाव संतांचे. मग आता हा एक विचार झालेला आहे की दुसरा काय मार्ग आहे की संतांचे पाय धरा. जे संत आहेत, जसे तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, विष्णूचा अवतार आहेत, परत ते संत देखील आहेत. मग या संतांचे पाय मी धरलेले आहेत. लागवया पाव संतांचे, या संतांचे चरण धरलेले आहेत. आणि मग संत काय करतात? आपली भेट घडवून देतात. ते काही कुठलाही असा आपला परका असा विचार करत नाहीत. न विचारी याती कुठं ठावं. तू कोण आहेस, कुठला आहेस, काय आहेस, हा विचार काही संत करत नाहीस आहे ना. दरबारी आले रंक आणि राव, सारे एक रूप नाही भेदभाव. या दरबारामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये हा साधक कुठला आहे, तो साधक कुठला आहे आणि हे भक्त लोक कुठले आहेत, कुठकुठल्या भागातून आले आहेत, गरीब कोण आहे, श्रीमंत कोण आहे, असा भेदभाव मुळातच नाही. संत कधीही विचारत नाहीत. न विचारी याती कुडप ठाव, लागावया पाव संतांचे. बरे वर्म आमच्या आले आमुची हाता. आता आम्हाला हे वर्म कडलेलं आहे. देवा तू प्रसन्न होत नाहीस का? मग तुझे जे प्रतिनिधी आहेत, संत आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जे की संत आहेत, त्या संतांचे आम्ही चरण पकडू आणि त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. वर्म आले आमच्या हाता. काय वर्म आलेले आहे की संतांच्या लागावया पाव संतांचे. हिंडावे धुंडावे न लागता. आता काहीही करावं लागणार नाही. ते संत अगदी आपल्याच जवळ आलेले आहेत आणि मला कुठेही हिंडावं लागणार नाही, त्याला कुठेही धुंडावं लागणार नाही न लगता. होय अविनाशी सहकारी दाता. मग त्या भगवंताची ओळख मला या संतांनी करून दिलेली आहे. आणि तो भगवंत कसा आहे? अविनाशी आहे, निर्विकार आहे आणि सहकारी आहे. तो मला योग्य प्रकारचं सहकार्य देतो आणि तो दाता आहे ना. देणारा एक तो भगवंताच आहे ना. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम है ना. खाने वाले अनेक है, देने वाला एक श्रीराम. असा जो दाता आहे जगी पाहता, राम हा अन्नदाता. तया लागली तत्वता सारच चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मना सांग पारे तुझे काय जाते, तुझं काय जाते रे. सर्व देव तुला देतो आहे ना, आम्ही काय कोणाचे खातोय रे, राम आम्हाला देतो आहे. हा जो दाता आहे, देणारा एकच आहेत. आपण सर्व भिकारी आहोत, आपण सर्व याचक आहोत आणि तो काय आहे? देणारा आहे. सहकारी दाता. चतुर्भुज, 4 भुज आहेत. सत्ता परिधाके. आणि त्याची अशी सत्ता आहे की तो सर्व जगाला भयभीत करून सोडतो आहे. परंतु मात्र तो भक्तांना भीतो, तो भक्तांना घाबरतो.
जसं भगवान कृष्ण बाळकृष्ण आई मारेल आणि म्हणून इकडे तिकडे लपायचे, शेतात जायचे आहे ना, तसं जो जगाला भिवणारा जो ईश्वर आहे त्याला भक्तांची भीती वाटते. चांगली गोष्ट आहे ना, आपली भीती वाटल्या पाहिजे देवाला, तेव्हाच तो देव आपल्या अंकित येईल ना, नाही ना. नाहीतर त्याने आपल्याला जर भिवलं तर आपण पडून जाऊ आहे ना. आपण देवाला भिवतो. होय आवडी साना थोर, आणि असा जो देव आहे ज्याची चतुर्भुज आहे, ज्याची सर्वत्र सत्ता आहे आणि तो भक्तांना भीतो. आणि तो कसा आहे की होय आवडी नाना सोर, जे लहान आहेत, लंगोटे आहेत, पागोटे आहेत, ज्याला लहानांपासनं थोरांपर्यंत सर्वांचा काय आहे, तो आवडता आहे. रूप सुंदर मनोहर, त्याचं रूप कसं आहे, सुंदर आहे. आणि ते सुंदर दृष्टी बघण्यासाठी आपल्याला एक वेगळी दृष्टी पाहिजे, दिव्य दृष्टी पाहिजे आहे ना, जी तुकाराम महाराजाला दिसलेली आहे. त्यांना विठ्ठलाच्या त्या सावळ्या रूपामध्ये जगाचं सौंदर्य दिसलेलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा पाहून तुझे जे सौंदर्य आहे, रेवी शेशिकड्या लोपलेले आहेत. लोकांना फक्त विठ्ठलाची मूर्तीच दिसलेली आहे, ती झिजलेली मूर्ती दिसलेली आहे, परंतु डोळे नाहीत ना आहे ना. देवाला तर आजही आपण बघू शकतो, परंतु ते बघणारे डोळे आपल्याला नाही येत नाही, आणि म्हणून डोळे उघडण्याचं कार्य आहे ना. आणि काय म्हणूया संतांची उपकार माझं सतत जागविती. मला जे झोपलेले आहेत ते जागवण्याचं कार्य करतात, झोपण्याचं कार्य करत नाहीत. विवेकानंदांनी सर्व जगाला जागवण्याचं कार्य केलेलं आहे, आणि म्हणून योद्धा संन्यासी असं म्हणतात. आपले डोळे उघडण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि त्यांना ते रूप दिसलेलं आहे भगवंताचं. कसं रूप दिसलेलं आहे, सुंदर मनोहर भक्तिप्रिय. आणि भक्तिप्रिय आहे, लोभपर आहे, लोभिष्ट असं भक्तिप्रिय जे रूप आहे ते दिसलेलं आहे. आणि भगवंत करी आदर याचकपणे, आणि मग तो भक्तांकडे याचक म्हणून जातो आणि त्याचा सत्कार करतो. असा भगवंत करी आदर याचकपणे जातो आहे ना. ज्याला द्यायचं आहे, आणि हे गेरे भिकारडे असं म्हणून जात नाही, तर याचना म्हणून जातो. कुछ चाहिए क्या सर आपको, आप तो कुछ लेते नाही, घ्या ना जरा, असं तो सर्व काही देतो. ते वर्म आमच्या हाता. आता ते वर्म आमच्या हातामध्ये आलेलं आहे, म्हणून शरण रिगालो संता. रिगालो म्हणजे झालो. म्हणून हे भगवंता मी तुला, या संतांना आणि तुलाही मी शरण आलेलो आहे. तुका म्हणे पंढरीनाथा न सोडी आता जीवे भावे. आता मला तू सोडू नको आहे ना, जीवे भावे, आणि मी तुझा जीवभावांचा आहे. न सोडी आता, तूही माझा जीवभावांचा आहे, असं म्हणून भगवंता तू मला सोडू नको. हा जो अभंग आहे त्यानंतरचा अभंग आहे 4063 क्रमांकाचा. ऐक पांडुरंगा एकमात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. उसने फेडिता धर्म तो कोण, काय तया मानवेल जन. काय गा मिरविणी भूषण, वाया थोर पण जनामध्ये. अन्न जरी न मिळे तयासी देणे, अगांतुक पात्र उचित दाना. उपकार तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे नाही अशा. शूर तो तयाशी बोलीजे जाना, पाठीशी घालुनी राखे दिना. पार पुण्या त्या नाही भूषणा, ऐक नारायणा वचन हे. आता पुढे बोलणे ते काही, मज तारशील तरीच सही. वचन आपुले सिद्धी नाही, तुका म्हणे तई मज कडशी. ऐक पांडुरंगा ऐक माता. पांडुरंगा जरा ऐक ना, माझं ऐक ना आहे ना. आम्ही तुझं ऐकतो ना, कधी तर येत नाही, पण आलेलो आहे तुझ्या चरणांशी, तेव्हा तुला माझं काय गराण आहे तर ऐकावं तर लागेल ना सरायच ना. मग तू दरबार कशासाठी भरवलेला आहेस, आमचं जे काही ऐकणं आहे ते ऐकण्यासाठीच आहे ना. तू इथं आलेला आहेस ना. ऐक पांडुरंगा एक मात. काही बोलणे आहे एकांतात तुला सांगायचं आहे. चार चौघात लोक हसतील ना आपल्याला, आपली निंदा करतील, म्हणून एकांतात सांगायचं आपल्याला. काय सांगायचं आहे, काही बोलणं आहे. आम्हा जरील तारील संचित. मला सांगा, आमच्या संचितामध्ये जे आहे तसंच जर घडत असेल तर त्याच्यामध्ये काय तुझा उपयोग आहे ना. प्रारब्धापाने जर सर्व गोष्टी घडत असतील तर देवाचं काय, तिथं देवाचं काही महत्त्व नाही, त्यामुळे तुझं काही तिथं महत्त्व नाही. जर आम्हा जरी तारील संचिता, आमच्या संचितामध्ये जे असेल तेच जर होत असेल तरी उचित काय तुझे, याच्यामध्ये तुझं काय आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, उष्णे फेडता धर्म तो कोण. तुम्ही ज्याचं उष्ण घेतलं आहे त्याचे पैसे परत जर करायला असेल तर त्याने ते उपकार केले काय आपण त्या सावकारांवर आहे ना. त्यामुळे तुमचंच तुम्ही केलेलं आहे ना, आणि तुम्हालाच ते भोगावं लागलेलं आहे. जसं एक गावचा सावकार शेगावला गजानन महाराज गावचा सावकार होता. तो सावकार लोकांना खूप पीडा करायचा, लोकांकडनं पैसे घ्यायचा, मारामारी करायचा. आणि एकदा तो गजानन महाराजांना हे कळलं. एकदा तो सावकार गावामधून जात असताना गजानन महाराज त्या ठिकाणी आले. गजानन महाराजने विचारलं त्या सावकाराला, काय रे कुठे जातो आहेस. तर तो सावकार म्हणाला, तुला काय करायचं रे एकदा, तुला काय करायचं. तुकाराम महाराज म्हणाले, मला काहीच करायचं नाही, तुलाच करायचं आहे आणि तुलाच भोगायचं आहे.
मी फक्त तुला सावध करून दिलेलं आहे की तू जे करतो आहे ते योग्य नाही, तर तुलाच करावं लागणार आहे, तुलाच भोगावं लागणार आहे. त्याच्यामध्ये काही तुझं काही देवाचं काही त्या ठिकाणी न कर्तृत्व न कर्माने, यानं देवाचं कर्तृत्व नाही आणि त्या देव काही तुम्हाला कर्म करण्यासाठी काही सांगत नाही. तर जे उष्ण घेतलेलं आहे, फेडिता धर्म तो कोण, जे उष्ण घेतलेलं आहे ते तुम्ही फेडलं तर याच्यामध्ये तुम्ही काही उपकार केलेले आहेत, धर्म तो कोण. काय तया मानवेल जन, याच्यामध्ये लोक काही म्हणतील की याच्यामध्ये फारसं काही विशेष नाही आहे, की माझ्याच प्रारब्धामध्ये होतं, मी चांगलं वाईट केलेलं आहे, त्याप्रमाणे मला एक गती मिळालेली आहे. काय काय मिरवणूभूषण, याच्यामध्ये भूषण मिरवण्यासारखं काय आहे. वाया थोरोपण जनामध्ये लोक तुझी चीची करतील लोकांमध्ये. अन्न जरी न मिळे तयासी देणे, ज्याला अन्न नाही त्याला जर अन्न मिळालं. आगंतुक आहे त्याला उचित दान दिलेलं आहे, जो अतिथी आहे त्याला दान दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी उपकार तरी धर्मांतरीपणे जरी घेणे देणं नाही अशा, परंतु ज्याला घेणे देणं नाही अशा लोकांवर जो तू उपकार केलेला आहेस तर मात्र तुझं हे श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून घेण्या देण्याचा जो व्यवहार आहे, या व्यवहाराच्याही पलीकडे जर तू मला देशील तर लोक तुझी काय म्हणतील, स्तुती करतील. उपकार तरी धन्वंतरीपणे जरी देणे घेणे नाही अशा, ज्या लोकांना काही घेणे देणे नाही अशा लोकांवर तू उपकार केलेला आहे तर तुझा महिमा हा मंडित होणार आहे. शूर तो तयाशी बोलिजे जाना, आणि म्हणून तुला लोक शूर म्हणतील आहे, पाठीशी घालून राखे दिना. तर आमच्यासारख्या दिनाला, गरीबाला तू पाठीराखी घातलं तर लोक तू शूर म्हणतील. काय म्हणतील, बाबा रक्षण करता आहेस, लाखाचा पोशिंदा आहेस. जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जाणता राजा आहेत, ते लाखाचे पोशिंदे होते. ते म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये आहे. अशा प्रकारचे ते रक्षण करते होते. आणि तू आम्हाला जो दीन आहोत, दीनहीन आहोत आम्ही, या दीनहीनाला तू पाठीशी घातलेला आहेस. आणि म्हणून तू शूर तो तयाशी बोलीजे जाना, आणि म्हणून लोक तुला शूर म्हणतील. पार पुण्या त्या नाही भूषण, आणि म्हणून तुझं किती पुण्यवान आहेस आणि तू किती त्याचं भूषण, तू किती भूषणावा आहेस याची लोक याचं वर्णन करतील. ऐक नारायणा हे वचन, आणि म्हणून नारायणा हे ऐक. प्रारब्धानुसार जाऊ नको. प्रारब्धामध्ये बऱ्याच प्रकारचे 84 लक्ष जन्माचा फेरा ठेवलेला आहे. इकडे बघू नको आणि काय कर, त्या ठिकाणी सर्व क्षमा कर, पतित पावन आहेस, आणि माझं काय कर, तू रक्षण कर. असं ऐक नारायणा हे वचन. आता पुढे बोलणे ते काही, आता यापुढे काय सांगावे. एवढं सर्व सांगितल्यानंतर आहे ना, एवढं सर्व अष्टादशी आहे, एवढं सांगूनही जर भगवंत येत नसेल तर मग भगवंताला आपण विचारा आणखी किती सांगू, पुढच्या वर्षी आणखी दुसरं काहीतरी आणखी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू का. आता पुढे बोलणे ते काही, मज तारशील तरीच सय. आता माझं तू रक्षण कर, माझं तारण कर. वचन आपले सिद्ध नाही, आपलं जे वचन आहे ना, ते वचन तू सिद्ध कर. आहे ना, तू का म्हणे तई मज कळशी, आणि म्हणूनच तू पतित पावन आहेस. हे तुझं जे ब्रीद वाक्य आहे, हे ब्रीद वाक्य तू सिद्धास नेशील, असं तुझी सिद्धता होईल. तू का म्हणे तई मज कळशी, जेव्हा तू माझा उद्धार करशील तेव्हा तुला हे पतित पावन जे ब्रीद वाक्य लावलेलं आहे, तुला जी डिग्री लोकांनी लावलेली आहे पतित पावन आहे, हे पतित पावन डिग्री हे सार्थ होईल, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे तई मज कळशी. नंतरचा हा जो अभंग आहे 4064 क्रमांकाचा. चांगला तरी पूर्ण काम, गोड तरी याचेची नाम, दयाळू तरी अवघा धर्म, भला तरी दासाश्रम होऊ नेदी, उदार तरी लक्ष्मी येशी, झुंजार तरी काळी काळाशी, चतुर तरी गुणांचीच राशी, जाणता तयाशी तोची एक, जुनाट तरी बहु काळ, न कळे जयाची लीळा, नेनता गोवडी गोवळा, लाघवी अबडा भुलवना, गांढ्या तरी भावाचा अंकित, बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत, ओंगळ तरी कुब्जेशी रथ, भ्याड अनंत बहु पापा, खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची आवगावा, लपोनी जीवी न कडे जीवा, धरिता देवा नातुंडसी, उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच, तुका म्हणे बोलिलो साच, नाही आहाच पूजा केली. तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांच्या गुणांचं असं वर्णन करतायत की तू कसा आहे, चांगला आहे, तरी पूर्ण काम आहे, पूर्णत्व आहे, देव परिपूर्ण आहे. कारण देवाला काही कुठल्याही गोष्टीची अपूर्णता नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुच्यते. देव पूर्ण आहेत, जीवही पूर्ण आहे, देव अनंत आहे, जीव अनंत आहे, परंतु अपूर्णत्व आपल्याला जाणवते. कशामुळे जाणवते? कारण आपण देव नाही, आपण मायेच्या अधीन आहोत. देवाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. देव पूर्ण आहे, चांगला आहे, का पूर्ण काम आहे. आणि गोड तरी याचेची नाम, तो गोड आहे
देव किती गोड आहे, खूप गोड आहे. एडा राजेश सुकुमार मस्त दिसायला सुंदर आहे. स्वामी विवेकानंद दिसायला खूप सुंदर असायचे. एडा गोड दिसायला गोड आहेत आणि ते गोड आहे त्याचे नामही गोडच आहे. गोड तरी याच्याचे नाम गोड, तोही गोड त्याचं नावही गोड. म्हणजे पेढा कुठूनही खा, है ना, पुढून खा, मागून खा, वरून खा, खालून खा, कुठूनही खा, कसा आहे गोडच आहे तो. अमृतावनी नाम गोड तुझे देवा. गोड तरी याचे नामही गोड, अमृतासारखं गोड आहे. दयाळू तरी अवघा धर्म. तू दयाळू आहेस, सर्व लोकांचा तू सांभाळ करतो आहेस, सर्व जीवांवर तुझी दया आहे. यामध्ये सर्व धर्म आलेला आहे. भला तरी दासाश्रम होऊन येदी. आणि तू भला आहेस, खूप चांगला आहेस तू, है ना. परंतु आपल्या दासाला, आपले जे भक्त आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास तू होऊ देत नाहीस, आहे ना. त्याच्यासाठी काही करतो तो, दासासाठी त्याची चाकरी करतो तो. नाथा घरी ही विठू मावली अखंड भरिते पाणी. राम सावडा सेले विणतो कबीर गातो गाणे. देव काय करतो, चाकरी करतो आहे. काय तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, भला तरी दास हो त्याचे, श्रम होऊ नेदी, त्याला कुठल्याही प्रकारचा श्रम होऊ देणार नाही. तू एकनाथाला कुठल्याही प्रकारचं पाणी भरण्याचं श्रम नाही. नाथा घरी विठू मावली अखंड भरते पाणी. राम सावडा सेले विणतो कबीर गातो गाणी. गोऱ्या संगे तू चिखल तुडविता तल्लीन हो अंतरी. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी करतो तो, है ना. कोण करतो चाकरी, जगाचा मालक आहे. सर्व जग, सर्व जे अख्खं ब्रह्मांड त्याच्याभोवती फिरते आहे, दास म्हणून फिरते आहे, गुलाम म्हणून फिरते आहे. त्याच्या अंकित आहे अख्खं ब्रह्मांड. आणि तो जगन्नाथ काय झालेला आहे, तो दासाला अंकित झालेला आहे. आणि दासाला कुठल्याही प्रकारचं श्रम होऊ देणं त्याला आवडत नाही. भला तरी दासा श्रम होऊन येते, उदार तरी लक्ष्मीशी. तो श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे की लक्ष्मी त्याची दासी आहे. कारण लक्ष्मीनारायणचा जोडा असतो, आहे ना. तर असा एवढा श्रीमंत आहे की लक्ष्मी त्याची दासी झालेली आहे. झुंजार तरी कडी काळाशी. तो झुंजार आहे, तो शूर आहे आणि कडी काळांपेक्षाही श्रेष्ठ आहे ना. चतुर तरी गुणांची रास. तो चतुर आहे आणि सर्व गुणांची तो रास आहे. जाणता तयाशी तोच एक, तोच त्याला जाणतो. त्याला कोण जाणणार, आहे ना. तो स्वतःला जाणतो आणि तो आपल्याला जाणवू देतो, म्हणून आपण त्याला जाणू शकतो. परंतु त्याच्या जाणल्यामुळे, त्याच्या असण्यामुळे आपण त्याला जाणू शकतो. परंतु जाणला जाणारा सर्व काही तोच आहे. जसं गीतेमध्ये लिहिलेलं आहे की तोच ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी. एक मंत्र आहे, जो श्लोक आहे तो अभंग श्लोक आहे गीतेमधला. सर्व काही ब्रह्मच आहे. तसे या प्रकारे ईश्वर सर्व काही आहे आणि तोच स्वतःला जाणतो. जाणता तयाशी तोची एक, दुसरा कोणी नाही. तो जुनाट आहे, तो अनादी आहे आणि तो जुनाट आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तरी बहुकाळांपासून तो जसाच्या तसाच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तो अनंत आहे, तो अनंतच आहे, अनंतच असणार, अनंतच होता, अनंतच राहणार. जन्मलाची नाही अनंत, समर्थाने सांगितलं. त्याशी कैसा येईल अंत. जो अनंत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार झालेला नाही, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे तो. जन्मलाची नाही अनंत, त्याशी कैसा येईल अंत. आदी अंती निवांत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार निर्माण झालेला नाही असा तो आहे. जन्मलाची नाही अनंत, त्याशी कैसा येईल अंत. आदी अंती निवांत अवघा तोची तू. अशावर कुठलाही विकार निर्माण न होता तू ब्रह्मांड निर्माण केलेला आहेस. काय ही अघटन घटप, है ना. एक आहे, है ना. जर अनंत असेल तर अनंत हे शांत कसं झालेलं आहे, त्याला उत्तर एकच आहे, माया. तर या ठिकाणी जुनाट आहे, परंतु तो बहुकाळांचा, सर्वांहूनही तो आदी आहे. न कळे जयाची लीडा, त्याची लीडा कोणालाही वर्णन करता येणार नाही. जया वर्णिता क्षीणिली वेदवाणी नुपेक्षिकदा रामदासाभिमानी. ज्याचं वर्णन कोणालाही करता आलेलं नाही. जया वर्णिता माऊलीने म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं, जया वर्णिता वेद बोबडे झालेला. लहान मुलगा कसं बोलू शकत नाही, ते वेद देखील आहे, ते देखील बोलू शकत नाही. त्याच्यापुढे त्याची लीला वर्णन करताना जया वर्णिता वेद बोबडे. काळाचेही आयुष्य थोडंसंच राहिलेलं आहे ना. काळ संपलेला आहे ज्याचं वर्णन करताना. जया वर्णिता वेद बोबडे. काळाचेही आयुष्य थोडे. धातया म्हणजे ब्रह्मदेवालाही सापडलेलं नाही की या देवाला कोणी निर्माण केलेलं आहे. धातयाही न सापडे ठावा जायचा. ज्याला याच्यात लिहिलेलं आहे की शिवमहिमा स्तोत्रामध्ये, अशितिगिरी समांशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र उर्मी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईशम पारम न याती. तुझं वर्णन करता करता
कोणालाच वर्णन करता येणार नाही आहे ना. असा जो वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, न कळे जयाची लीडा, नेनता गोवडी गोडा. असं असूनही सुद्धा तू नेनता झालेला आहेस, म्हणजे असं दाखवतोस की मला काहीच कळत नाही. आणि अशा प्रकारे गावंडळ होऊन तू काय केलेलं आहेस की तू जे त्याचे सवंगडी होते, गोडा होते, सवंगडी होते, ते गोप होते, त्यांचा काय केलेला आहे तू भार घेतलेला आहेस. लाघवी अबळा भुलवना, लाघवी आहेस, अत्यंत चतुर झालेला आहेस तू आहे ना. आणि तू काय केलेलं आहेस अबळा म्हणजेच गोपींना काय केलेलं आहेस भुलवलेला आहेस. गांड्या तरी भावाचा अंकित, तू दुर्बळ आहेस परंतु तो भाविकांचा अंकित झालेला आहे. तू दुर्बळ आहे परंतु तो असा असून सुद्धा तू भावाचा अंकित झालेला आहे. बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत, तू इतका भिकारी आहेस की तुला उच्छिष्ट जे आहे लोकांचं उष्टच खावं असं वाटते. जसं गजानन महाराजांना कुत्रं जे ज्या पात्रावर खात होतं ते उच्छिष्ट अन्नच गजानन महाराजांना खावं असं वाटलं. बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत, ओंगळ तरी कुब्जेशी रीत, तू एवढा ओंगळ आहेस की ती 8 ठिकाणी जी वाकलेली जी कुब्जी आहे त्या कुब्जेशीच तू मैत्री केलेली आहेस. ओंगळ तरी कुब्जेशी, कुब्जेशी कोणी मैत्री केलेली आहे का नाही, कारण ती एवढी ओंगळ होती आणि देवही ओंगळ झाला आणि कुब्जाही ओंगळ, त्याच्यामुळे त्या ओंगळाने ओंगळाशीच मैत्री केलेली आहे. ओंगळ झालेला आहेस तरी कुब्जेशी रथ, भ्याड अनंत बहुपापा, तू इतका भित्रा आहेस की तू जे पाप करणार आहेस त्याला सुद्धा तू भीतो आहे. म्हणजे आधीचं भगवंताचं जे वर्णन केलेलं आहेस, तू पूर्ण कामा आहेस, तू दयाळू आहेस, दयेचा सागर आहेस, तू लक्ष्मीची दासी आहेस, काळालाही काळालाही तुझा दरारा वाटतो आहे, भीती वाटते आहे. परंतु या ठिकाणी तिची लीळा अशी अगम्य आहे की तू आता पापी लोकांना सुद्धा तो भितो, एवढा तो भ्याड झालेला आहे. भ्याड अनंत बहुपापा, खेळ तो येण्याची खेळावा, हा खेळ जो आहे लपंडावाचा आहे ना, नेमतो जाणतो माहीत असतो माहीत नाही आहे ना, लपतो कधी प्रकट होतो, ही जी लीला आहे खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची अवगावा, जे वेशभूषा आहे नट आहे ते यानेची धारण करावी. लपोनी जीवा न कडे जीवा, तो जीवाच्या आतमध्ये आहे, तो लपून बसलेला आहे आणि जीवाला कळून सुद्धा देत नाही की भगवंत आहे आपल्या हृदयामध्ये आहे ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति अर्जुन, भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे ना, सदा सर्वदा देव सान्निध्य आहे, असा ईश्वर आहे तुमच्या हृदयात आहे, लपलेला आहे ना, तो प्रकट झालेला नाही आहे ना. मायेचं आवरण त्याने घेतलेलं आहे. जसं आपल्यासमोर जर पडदा ठेवला तर आपण लोकांना दिसणार नाही, तशा प्रकारे त्याने मायेचं आवरण घेतलेलं आहे. लपोनी जीवी, त्या जीवाच्या आतमध्ये लपलेलं आहे, कारण जीव काय मायेचं आवरण आहे. न कळे जीवाला हे कळत नाही, कारण काय की आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती, या शक्तीमुळे तो जीवाच्या आतमध्ये आहे असून सुद्धा तो कळत नाही. धैर्यता देवा नातुडसी, म्हणजे तुला देवा धरायला जो आहे, तू धरायला लोक जातात, इंद्रादी देव देखील जातात, तरी तू सापडत नाहीस. आणि कारण काय सापडणार कसा, कारण त्याला बांधणारा या जगामध्ये कोणीही निर्माण झालेला नाही ना. उंच तरी बहुतची उंच, एवढा उंच आहेस की सर्वांपेक्षा उंच तोच आहे ना. देखना इतना ऊपर जाओ ऊंचा है आकाश मेरे मालिक, कितीही उंच जरी गेलो तरी तो उंच त्या ठिकाणी उंचावर तो आहेच. उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच, एवढा तो नीच आहे, एवढा खाली आहे, एवढा सूक्ष्म झालेला आहे की त्याच्यापेक्षा तो सूक्ष्म झालेले आहे. तुकाराम महाराजांचं ते अभंग आहे, अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज एवढे विशाल झालेले आहेत की अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा. स्वामी विवेकानंदाचं वर्णन करतानाही त्यांचे गुरुबंधू म्हणायचे की तुकाराम महाराजांना स्वामी विवेकानंदांना माया कधीही स्पर्श करू शकली नाही, कारण माया जेव्हा विवेकानंदांना पकडायला जाते विवेकानंद एवढे सूक्ष्म होतात, आणि माया जेव्हा विवेकानंदाला आवाक्यात आणण्यासाठी जाते विवेकानंद एवढे विशाल होतात. या ठिकाणी शंकराचे अवतारात होते स्वामी विवेकानंद, तसं या ठिकाणी तू कसा आहेस तर उंचावणे उंच आहे, सूक्ष्मावणे सूक्ष्म आहे, पकडायचं कसं. आणि म्हणून तुका म्हणे बोलिले साच, आणि मी तुझं देवाचं वर्णन केलेलं आहे, तुझ्या लीलेचं वर्णन केलेलं आहे की तुझी ही अगाध लिहिलेलं आहे, कधी तू कसा होतो कधी तू कसा होतो. तुका म्हणे बोलिले साच, तुकाराम महाराज म्हणतात की मी सत्य सांगतो, हे खोटं बोलत नाही की आहे ना. तुका म्हणे बोलिलो साच, नाही आहाच पूजा केली, मी काही तुमची नुसतं उगाच काही फाजील स्तुती केलेली नाही, तर काय केलेली आहे पूजा केलेली आहे. तेव्हा देवाच्या लीलेचं वर्णन या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. नंतरचा अभंग आहे 4065 4065. काय आम्ही भक्ती करणे कैसी, काय एक वहावे तुम्हाशी, अवघा भरोणी उरलाशी, वाणी खानी रसी रूपी गंधरी, कैसे करू इंद्रिया बंधन, पुण्य पापांचे खंडन, काय व्रत करू आचरण, काय तुझे बिन उरले ते, काय डोळे झाकुण्या पाहो, मंत्र जप काय ध्यावो, कवने ठाई धरुणे भाव, काय ते वाव तुझे बिन, काय हिंडो कवन दिशा, कवने ठाई पाय ठेवू कैसा, काय तू नवेशी नकडे ऐसा, काय मी कैसा पाहू आता, तुझ्या नामाची सकड,
पूजा अर्चना मंत्रमाळ धूप दीप नैवेद्य फळ तांबूल बाहू पुष्पांजुळ तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हे देवा तू सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. आता आम्ही सांगा नेमकं आम्ही काय करायचं, कुठे जायचं आहे, कुठली पूजा करायची आहे, असं कुठलं स्थान आहे की ज्या स्थानामध्ये नाही आहे, असं कुठलं शरीर आहे ज्या शरीरामध्ये तू नाही आहेस. गडगट में राम लेटा. काय आम्ही भक्ती करणे, आता कशी भक्ती करायची, तू सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी आहे. आता मला सांगा भक्ती कोणाची करायची, काय आम्ही भक्ती करणे कशी, काय एक व्हावे तुम्हाशी. आता तुम्हाला मी काय वर्णन करायचं, कारण सर्वच तू ब्रह्मच झालेलं आहे ना. जे जे काही निर्माण झाले ते आधीचे ब्रह्मे व्यापले, ते सर्व ब्रह्मच झालेलं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म होई ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवे तेन गंतमम ब्रह्म कर्म समाधीना. हे 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे की या जगाचं हे काय ईशावास्यमिदं सर्व आहे, हे सर्व ईश्वरच सर्व ठिकाणी आहे. तर आता तुम्हाला काय व्हायचं आहे, गंगेने गंगेची पूजा करावी तशा प्रकारे मी तुला काय वाहो, काय एक व्हावे तुम्हाशी, अवघा भोरोनी उरलाशी. सर्वत्र तूच उरलेला आहेस आहे ना. वाणी खाणी रूप रसी रूपी कंद्री. वाणी म्हणजे 4 वाणी, परा पशंती मध्यमा वगैरे. या वाणीमध्ये तू आहेस. 4 खाणी म्हणजे 4 प्रकारचे जे जीव आहेत आहे ना, ते 4 योनींमध्ये तूच आहेस. सर्व रसांमध्ये तूच आहेस, सर्व रूपांमध्ये तूच आहेस, सर्व ग्रंथींमध्ये तूच आहेस. कैसे करू इंद्रिया बंधना. आता काय करायचं मी, जर ईश्वर सर्व काही आहे तर मग इंद्रियांना मी सैल करू काय, किंवा इंद्रियांना मोकळे सरू काय, किंवा इंद्रियांना ताब्यात ठेवू काय, किंवा इंद्रियांना बंधनमुक्त करू काय. मीच कन्फ्युजनमध्ये आहे. मलाच कळत नाही आता की तुझी पूजा कसे करू. काय इंद्रियांना मी बंधन घालू, कैसे करू इंद्रिया बंधनं. पुण्य पापाचे खंडनं. जे पाप पुण्य आहे तूच आहेस, तर मग पाप पुण्य आलं आहे कुठलं. पुण्य पापाचे खंडनं. काय व्रत करू आचरण. आता काय व्रत करू आहे, काय तुझं उरले ते. तूच तुझ्या विना काहीच नाही आहे, तू सर्वत्रच आहेस, तुझ्या विना काहीच नाही. काय डोळे झाकून या पाहू. मग डोळे झाकून मी समाधीमध्ये ध्यानामध्ये काय पाहू, कारण सर्वत्र तूच आहेस ना. माझे डोळेही तूच आहेस, ज्याचं दर्शन व्हायचं तोही तूच आहेस, आणि जो दर्शन घेणार आहे तोही तूच आहेस. मग ध्यानामध्ये मी कोणाला काय पाहावं. काय डोळे झाकून या पाहो. मंत्रजप काय ठेव, कोणाचा मंत्रजप करायचा, कुठल्या नामाचा मंत्रजप करायचा आहे. कवने ठाई धरुणे भाव. कोणत्या ठिकाणी कसा पाय तुझा पाय धावायचा आहे ना. सर्वत्र आहे ना, सर्वत्र पाणीपादम. सर्वत्र तुझे हे जे चतुर्भुज तुझ्या भुज आहेत, तुझे सर्वत्र अनंत बाहू दिशा आहेत तुझ्या, सर्वत्र तुझे पाय आहेत. कुठल्या ठिकाणी जाऊन कुठल्या ठिकाणी कोणाचा पाय धरू मी. काय ते वाव तुझं विना, तुझ्या विना काहीच नाही आहे, सर्वत्र तूच आहेस. काय हिंडो कवन दिशा. कुठल्या दिशेला बघू, इकडे जावा इकडे तू आहे, तिकडे जावा तिकडे तू आहेस. असे जसं शिवाजी महाराजांवर त्या मुघलांनी आक्रमण केलं आहे आणि तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रार्थना केलेली आहे, तर प्रतिरूप शिवाजी निर्माण झालेले होते. आणि कुठल्या शिवाजीला पकडायचं, हा खान जो आहे तो मोगल सैन्य ते विचारात पडलेलं होतं. तसं कुठल्या दिशेला मी धावू आणि काय हिंडो कवन दिशा, कुठल्या दिशेला कसं धावू. कवन ठाई पाय ठेवू कैसा. काय तू नवेशी नकडे ऐसा. तू नाहीस असं हे स्थान नाही, तू सदा वर्तमान भूत भविष्यामध्ये आहेस. काय मी कैसा पाहू आता मी तुला कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने कसं पाहावं हे मला आता कळत नाही. परंतु तुकाराम महाराज पुढे आपल्याला आश्वस्त केलेलं आहे, तुझ्या नामाची सकळं. पण मी तुला आता माझ्या नामस्मरणाने तुला मी सर्व तुझी पूजा करेल. मला काहीही माहीत नाही, तंत्रमंत्र काहीही माहीत नाही. पूजा हेच माझं काय, नामस्मरण हेच काय आहे की माझी पूजा आहे. नामस्मरण हेच काय आहे, माझं अर्चन आहे. नामस्मरण हाच माझा मंत्र आहे. नामस्मरण हीच माझी माळ आहे. नामस्मरण हेच माझं धूप आहे. नामस्मरण हेच माझं दीप आहे. नामस्मरण हेच माझं नैवेद्य आहे, फळ तांबूल आहे. आणि जे काही आहे तुकामध्ये सर्व काय झालेलं आहे की या तुझ्या नामाने तुझं सर्व काही उपचार पद्धती आम्ही करणार आहोत. नामाचा महिमा एवढं सर्व आहे की एवढं सर्व भगवंताचं वर्णन केलेलं आहे. परंतु भगवंत आता कशाच्या द्वारे भगवंताला मी अंकित करणार आहे, तर या ठिकाणी भक्तीने, नामाच्या भक्तीने नामस्मरण करून मी तुला माझं दास करणार आहेस. आणि नामस्मरणाद्वारे मी हे सर्व काही माझं उपचार पद्धती, माझी उपासना या नामस्मरणाचीच करू आहे. असं या नामाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी या भागामध्ये सांगितलेलं आहे. काहीच करता येत नाही, कारण तो सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वेश्वर आहे, सर्वशक्तिमान आहे. परंतु नामामुळे तो मात्र माझ्या अंकित होऊ शकतो, दर्शन देऊ शकतो. अशा प्रकारे या नामाचा महिमा या भागामध्ये सांगितलेला आहे. वेळ झालेली आहे, तर या ठिकाणी आपण जे अभंग होते 4059 ते 4065 या ठिकाणी आपण त्यावर चिंतन केलेलं आहे. आता वेळ संपलेली आहे, तर मी माझ्या वाणीला विराम देतो. एक भजन म्हटलं तर चालेल का?
तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे. आपण ऐकलेलं असेल पंढरीचे भूत मोठे. जे भूत आहे पंढरपूरचं ते काय फार मोठं भूत आहे ते. ते काय करते, आल्या गेल्या झडती घाले. ते जाल्या आलेल्या झडपी घालते. भूत कसं झडती घालते तसं हे पंढरीचं भूत आहे. हे आपल्याला आल्या गेलेल्यांना झडती घाले. बहु खेचरीचे ध्यान. हे जे पंढरपूर स्थान जे आहे आपलं ते काय आहेत, खेचरी. म्हणजे त्या ठिकाणी जे साधक आहेत, सिद्धपुरुष आहेत, खेचरी मुद्रेवर ध्यान, खेचरी मुद्रेमध्ये जाऊन त्या समाधीमध्ये ते गेलेले आहेत. असं हे बहु खेचरीचे राहणं. तिथे गेल्यानंतर काय होते, जाता वेळे होय मन. माझं मनाला वेळ लागलेला आहे. मला संसाराचं वेळ लागलेलं होतं, परंतु तिथे गेल्यानंतर मात्र मला देवाचं वेळ लागलेलं आहे. बहु खेचरीचे ध्यान. कुठल्या रानामध्ये, की जिथं साधक लोक समाधी अवस्थेमध्ये आहेत, खेचरीच्या समाधी अवस्थेमध्ये आहेत. तेथे जाऊ नका कोणी. तेथे कोणी जाऊ नका. कारण काय, गेला नाही आला परतोनी. तिथनं गेला तो परतलाच नाही. तुका पंढरीशी गेला. तुकाराम महाराज पंढरीला गेले आणि पुन्हा जन्माला नाही आले. तुका पंढरीशी गेला, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. असं हे तुकाराम महाराजांचं अभंग आहे. मी तो म्हणतो. मी माझा तानपुरा सेट करतो. म्हणजे नाही वा. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी घाले, आल्या गेल्या झडपी घाले, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी घाले, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, बहु खेचराचे रान, बहु खेचराचे रान, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, बहु बहु
बहु खेचरांचे रान जाता वेड होय मौन जाता वेड होय मौन पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे झाल्या गेल्या आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी घाले पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या आल्या गेल्या आल्या गेल्या झडपी घाले आल्या गेल्या झडपी घाले पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा नाही जन्माला पुन्हा जन्मा नाही आला पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या आल्या गेल्या आल्या गेल्या आल्या गेल्या झडपी घाले पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे नामाचाच महिमा आहे नामाच्याच महिम्याचा आपण गाजू एक एक वड मी म्हणतो आपण म्हणा रे भजो मधुर हरि नाम निरंतर 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 सरल भाव से
हरि भजे जो सरल भाव से, 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 हरि भजे जो पावे सो सुख राम निरंतर, पावे सो सुख राम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, सरल भाव से हरि भजे जो सरल भाव से, हरि भजे जो पावे सो सुख राम निरंतर, पावे सो सुख राम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, हरि ही सुख है, हरि ही शांति, 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 हरि ही प्राणाराम निरंतर, हरि ही प्राणाराम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, हरि ही पाप से मुक्त करे जो, हरि ही पाप से, हरि ही पाप से मुक्त करे जो, 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 भजन करे हरि नाम निरंतर, भजन करे हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, सरल भाव से हरि भजे जो, सरल भाव से हरि भजे जो, सरल भाव से, सरल भाव से, सरल भाव से, सरल भाव से, सरल भाव से हरि भजे जो, 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 पावे सो सुख राम निरंतर, पावे सो सुख राम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर, भजो मधुर हरि नाम निरंतर। जय श्री पंढरीनाथ भगवान की जय। जय जगतगुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली जी की जय। जय जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। जय जय भगवान राम कृष्ण देव की जय। धन्यवाद।
इंद्रायणी चेत तटे धरिला रहिवास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देव कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येताती स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा निगर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनत सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञानवरिष्ठ अनुतापदीप्ती विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा पंचरत्ना सर्व ही भोगून त्या गेली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली अहंता ममता दवडोनी निज शांती भरिली जय जयादी सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकलांचा जीवदग सोयराम हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदुद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संध निरसिला जय दयाजी सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकलांचा जीवदग सोयराम तेरा दिवस वधार जोडिया उदकी ओरजाची काढोने दाखविला शेकी अपार कविता शक्त मिरवून विरंगी कीर्तन श्रवणे तुमच्या तर जय जनलोकी जय दयाली सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकलांचा जीवदग सोयराम वेश घेऊन श्री हरी भेटला विविधा गणिता तोची आठवा दिसला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला तुते म्हणूने तुला नामे गौरविला जय जयाई सद्गुरु स्वामी कृपया दातारा भारत तो सकलांचा जीवदग सोयराम प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिचा काळामार्गे अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निघला मागे सकल संकल जय जयादी सद्गुरु स्वामी कृपया दातारा भारत
तो सकलांचा सुखदार सोहळा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती दाखवियामा आरती तुकारामा राघव सागराता पाषाण कार्य कैसे आटको पाहे भंगार आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती राज राघवियामा आरती तुकारामा तुझी बाहुल से ब्रह्म कृपा से आले रामेश्वरे मन रामेश्वरे शरणी मस्तक मिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवियामा आरती तुकारामा विठाल रखुमाय ठोबा रखुमाय जिव्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी. वारी चुकोने दे हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी. वारी चुकोने दे हरी चंद्रभागेश नाथ तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी. वारी चुकोने दे हरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा त्याची बाधा न हो कोणी हे संत काळी. मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे ज्या मुखी कल्याण निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवी हीच मज अनेक दे तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पाये संतांचे या या संतासी निरवी हेची मज दे तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम, देव तुकाराम, 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 पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की सिद्धेश्वर भगवान की जय इंद्रायणी माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करायचा आणि भोजन पास घेऊन सर्वांनी राम मंदिरापासून भोजनाकरता जायचं आहे.